आता हे आहेच की आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टारडम ही एक गोष्ट आहे. सुपरस्टार्स हे आहेत आणि मग त्यांनी काहीही केलं तरी त्याला एक म्हणजे एक काहीतरी हाईप असतो आणि त्याचं काहीतरी खूप मोठं केलं जातं. आणि अनेक ऍक्टर्स असे आहेत जे ऍक्च्युली ऍक्टिंग या क्राफ्टला प्रॅक्टिस करतात, पण त्यांचं सुपरस्टारडम मध्येच कधीच कन्व्हर्जन होत नाही. आणि अनेकांचं सक्सेसला मेजर करणं हेच आहे की तुम्ही सुपरस्टार झालात का, किंवा तुम्ही स्टार तरी झालात का, किंवा पैसे किंवा फेम किंवा फॉलोअर्स. हे जे आपले जे मेजरमेंट्स आहेत ते आपण बदलणं खूप महत्वाचं आहे, ऍज पीपल हू प्रॅक्टिस परफॉर्मन्स आणि ऍज पीपल हू कन्झ्युम परफॉर्मन्स, की आपण काय ह्याच्याने लोकांना मेजर करतोय. नेपोटिझम आहे का नाही तर आहे, हो अर्थातच आहे, पण तो फक्त कला क्षेत्रातच नाही आहे. आपण मला असं वाटतं की ज्या फेव्हरेटिसिझम विषयी सखी बोलली ते जास्त योग्य शब्द आहे आणि तो समाजातल्या सर्व ठिकाणी आहे. म्हणजे इतकं साधं आहे की तो राजकारणात सुद्धा आहे. मेंटल हेल्थ हा मात्र अत्यंत महत्वाचा विषय आहे असं मला वाटतं आणि तो फक्त कलाकारांसाठीच नाही तर पूर्ण तरुण वर्गासाठी आहे. त्या 2-3 गोष्टी मात्र मला नक्की सांगाव्याशा वाटतात, की एक काही गैरसमज मोठे आता इथे पसरवले जात आहेत. मी फक्त सुशांत सिंग राजपूतच्या संदर्भात बोलत नाहीये, तर वेब मेंटल हेल्थ या अर्थाने मी बोलतोय. मानसिक आजार हा उपचारानेच बरा होऊ शकतो आणि तो तुम्ही कुठल्या सामाजिक स्तरात आहात, तुम्ही आता आयुष्यात किती यश प्राप्त केलंय, तुम्ही किती अपयश प्राप्त केलंय, इररिस्पेक्टिव्ह टू दॅट आहे. ही गोष्ट समजणं अत्यंत महत्वाचं आहे. परवा एक अशी बातमी होती, की एका विशिष्ट एका वृत्तवाहिनीने केली होती. एका नटावर विकण्याची वेळ आली. काय कांदे आणि बटाटे विकण्याची वेळ आली किंवा काहीतरी असं. तर मला असं वाटलं, की हे एखाद्याला भाजी विकायला लागणं हे आपण कमीपणाचं का मानतो? भाजी विकणं हे महत्वाचं नाहीये का? मला असं वाटतं, नटगिरीचा व्यवसाय हा भाजी विकण्या इतकाच चांगला किंवा वाईट आहे. हॅलो, हाय, नमस्कार. मी स्वाती वेमुल. लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज या डिजिटल अड्डावर मराठीतली लोकप्रिय जोडी सुव्रत जोशी आणि सखी गोखले थेट लंडनहून लाईव्ह आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तुम्हाला सुद्धा त्यांना प्रश्न विचारता येणार आहे. तर या लाईव्हच्या कमेंट्समध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न विचारा आणि त्यातले निवडक प्रश्न आम्ही या मुलाखतीत घेण्याचा प्रयत्न करू. तर सखी आणि सुव्रत, हाय. हॅलो, कसे आहात तुम्ही दोघं? मजेत आहोत. तू कशी आहेस स्वाती? मी पण मस्त. मला तर माहिती आहे, पण आपल्या प्रेक्षकांना हे सांगणं नक्कीच महत्वाचं असेल, की मेन म्हणजे तुम्ही दोघं आता लंडनला कधी गेलात आणि तिथे नेमकं आता काय करताय? सखी गेले 2 वर्ष लंडनला आहे. बरेच जणांना माहीत आहे, काही जणांना माहिती नाहीये. सखी आता तिचं मास्टर्स सध्या ती Facebookवर आमचं हे शेअर सॉरी, करतेय. मी ही लाईव्ह शेअर करते फक्त. आणि गेले 2 वर्ष ती येस, येस, मास्टर्स ऑफ कोर्स. पर्स्यू करतेय. त्याबद्दल ती अजून सांगेलच डिटेलमध्ये. पण त्यामुळे गेले 2-1 वर्ष मी जेव्हा संधी मिळते तेव्हा लंडनमध्ये असतो. लंडन हे आमच्या दोघांचंही अतिशय लाडकं शहर आहे. मी मूळ नाटकवाला असल्यामुळे आणि नाटकाचा विद्यार्थी असल्यामुळे शिकताना लंडन विषयी आम्ही खूप काय गोष्टी ऐकल्या होत्या आणि तेव्हापासून मला लंडनला यायचं होतं. आणि त्यामुळे आता मी लंडनला यायची एकही संधी सोडत नाही. झालं असं की अमर फोटो स्टुडिओचा दौरा होता, अमेरिका दौरा. आणि आम्ही तिथे जवळ-जवळ 15 प्रयोग 15 शहरांमध्ये करणार होतो. तर त्यातले पहिले 3 प्रयोग झाल्यानंतर हे सगळं कोरोनाचं पॅन्डेमिक आलं आणि अर्थातच पहिल्या 3 प्रयोगानंतर आमचे प्रयोग सगळे कॅन्सल झाले. आणि मग आम्ही कुठे जायचं? तर मी मग ही संधी साधून भारतात येण्याऐवजी मग मला वाटलं की क्वारंटाईनच व्हायचं असेल तर आपल्या साथीदारासोबत व्हावं. तर त्यामुळे मग मी थेट लंडनला आलो. आणि त्यावेळी फॉर्च्युनेटली परिस्थिती एवढी गंभीर नव्हती. अ, त्यामुळे माझं येणं तसं मला फार त्रासदायक नव्हतं. तर मी किंबहुना भारतातली जी आमची पूर्ण टीम होती त्यांच्यापेक्षा माझा अर्थातच प्रवासही सुकर होता आणि मला इथे जास्त आरामात सगळं माझं झालं. आणि सखी आता लंडनमध्ये काय करतेय ती ते सांगेल. येस. मी गेले 2 वर्ष लंडनमध्ये आहे. ऍक्च्युली जास्त का आता नाही, 2 नाही, 2 वर्ष. वर्ष. 2 पण नाही, अ, 1.5 म्हणजे. आणि मी ऍक्च्युली रॉयल कॉलेज ऑफ आर्ट मध्ये माझं मास्टर्स करतेय. आणि त्या निमित्ताने मी आले मागच्या 2018 मध्ये आले. आणि तो कोर्स पण आहे म्हणजे आता
शेवटचं माझं प्रोजेक्ट झालं. आता जुलैमध्ये माझ्या परीक्षा होतील. अर्थात आता सगळं ऑनलाईन होईल, पण ते संपलं की माझा इकडचा कोर्स संपेल. सो मला मास्टर्स करायचंच होतं. सो त्या निमित्ताने मी इथे लंडनमध्ये आले. ओके. तर या मुलाखतीकडे मी वळेनच, पण त्याच्यापूर्वी प्रेक्षकांचे खूप सारे हाय सगळ्यांनी म्हटलं आहे. माय फेव्हरेट जोडी असं शंकर भोसले म्हणतायत आणि हाय प्रेक्षकांचे हाय प्रश्न पण शंकर आता दादा. रुपाली मोहिते आहे, पिंकी राणे, अश्विनी ये- शिंदे, खूप जणांनी हाय म्हटलंय. सगळ्यांना आणि सगळ्यांचा एक प्रश्न असणारच आहे, तर त्याचं उत्तर आधीच देऊन टाकतो. आम्ही इथे परफेक्टली फाईन आहोत. तिकडे परिस्थिती उत्तम आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे इथे मी पाहतोय आणि जे कधी कधी भारतातून काही काही शहरात काही लोक काही शहरात अतिशय प्रामाणिकपणे सरकारने घालून दिलेले नियम पाळतायत, पण काही ठिकाणी आपण सगळे सार्वजनिक जीवनात त्या नियमांचा भंग करतोय, तर ते करू नका. इथे लोक खूप शिस्तीने राहतात आणि शिस्तीने पाळतायत. लोक सोशल डिस्टन्सिंग पाळतायत. जरा मजा वाटते, कारण असं व्हिडिओ गेम मध्ये लोक एकमेकांना न धडकण्यासाठी आहे आणि तेवढं अंतर पाळून राहण्यासाठी लोक सगळे एकमेकांबरोबर वागत असतात आणि चालत असतात. पण अगदी गजबजलेल्या मार्केटमध्ये सुद्धा परवा आम्ही गेलो होतो, पण तिथे सुद्धा लोक सर्व नियमांचं पालन करत होते. मास्क लावून फिरत होते. 1-1 मीटरचं अंतर ठेवत होते. सो ते चांगली गोष्ट आहे. आणि आम्ही ठीक आहोत. आणि आम्ही ठीक आहोत. आम्ही पण सगळे नियम पाळतोय. आम्ही पण स्वतःची काळजी घेतोय, हात धुतोय, बाहेर जाताना मास्क घालतोय आणि इम्युनिटी चांगली राहावी म्हणून काळजी घेतोय. येस. तर मी माझ्या पुढच्या प्रश्नाकडे वळते. हा प्रश्न दोघांसाठी पण आहे. जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला, तेव्हा ऑब्व्हियसली शूटिंग वगैरे सगळं बंद झाले. तर मग टेलिव्हिजनवरती काय बघणार? तर मग जुन्या गाजलेल्या मालिका परत सुरू झाल्या होत्या. पण या दरम्यान आणखी एक ऐतिहासिक प्रयोग टेलिव्हिजनवर झाला, तो म्हणजे 800 खिडक्या 900 दारं. पहिल्यांदाच असा प्रयोग झाला असेल. मोबाईलवरनं शूट करणं घरातून आणि एखादी अख्खी मालिका प्रसारित करणं ही अजिबात सोपी गोष्ट नाहीये. तर त्या मालिकेचा अनुभव कसा आहे आणि शूटिंग वगैरे कसं मोबाईलवर कसं मॅनेज करता? अर्थातच अनुभव फारच अनोखाच आहे. म्हणजे आम्हालाही जेव्हा फोन आला होता या मालिकेसाठी, तेव्हा आम्हाला ऍक्च्युली आम्ही खूप एक्साइट झालो होतो, कारण ही एक्सपेरिमेंट करून बघण्याचं पण मला असं वाटतं की त्यातही काहीतरी आहे. म्हणजे म्हणजे अर्थात हे कोणी केलं नाहीये आणि हे पहिल्यांदाच होत आहे. ही नवल गोष्ट आहेच, पण मला असं वाटतं अभिनेता आणि अभिनेत्री ऍक्टर्स म्हणून मला असं वाटतं की आमच्यासाठी चॅलेंज हे आहे की तुम्ही परफॉर्मही करताय, पण त्याच वेळेला तुम्ही बाकी सगळं बिहाइंड द सीन्सही मॅनेज करताय. तुम्ही बाकी सगळं शिकताय. तुम्ही कॅमेरा शिकताय. तुम्ही लाइटिंग, म्हणजे लाइटिंग अर्थात आमच्याकडे लाईट्स नाहीये, पण नॅचरल लाईट मध्ये सगळं करावं लागतं. सो बॅलन्सिंग लाईट्स, टेम्परेचर्स, हे सगळं म्हणजे जाणून तुम्हाला काम करणं, सेटअप करणं, फ्रेम्स लावणं, हे सगळं तुम्हाला ह्याची माहिती म्हणजे नसेल तर ती शिकून घ्यावी लागते. आणि म्हणजे कपडे स्वतःचे, मेकअप, जे काही आहे ते, मला असं वाटतं की हा एक होलसम असा अनुभव आम्हाला या मालिकेमुळे मिळतोय, की आम्हाला सगळ्या डिपार्टमेंट्स मधलं सगळं काम करून बघता येतंय आणि त्याच्यात लागणारे कष्ट, किंवा आम्ही परवा तेच बोलत होतो की आपल्याला म्हणजे आपण प्रत्येक डिपार्टमेंट आपलं आपलं काम करतं आणि मग ते सगळं मिळून एकत्र येतं आणि काहीतरी एक छान मालिका होते किंवा सिनेमा होतो किंवा नाटक होतं. पण जेव्हा एकाच व्यक्तीला सगळे डिपार्टमेंट्स करून एक काहीतरी परफॉर्मन्स करायचा असतो, तेव्हा तुम्हाला अचानक रिअलाइज होतं की ओ, ह्याचं केवढं महत्वाचं आहे, ओ हे किती महत्वाचं आहे, ह्याला केवढं महत्व आहे. सो मला असं वाटतं त्या एक्सपेरिमेंट बेसिसवर मला आय एम व्हेरी ग्रेटफुल की आम्हाला इंडियन मॅजिक ॲज ए प्रोडक्शन आहे आणि सोनी मराठी यांनी या मालिकेचा भाग होण्याची आम्हाला संधी दिली. याच्याबद्दल आय एम रिअली ग्रेटफुल, कारण हा मोठा लर्निंग एक्सपिरियन्स आहे, इफ नथिंग एल्स. आणि सगळ्यात महत्वाचं हे घडलं. मग पहिल्यांदा फोन आला तेव्हा आम्हीच थोडेसे असे होतो की सखी यार हे म्हणतायत, पण कसं होणार आहे, असं कुठल्या मोबाईलवरनं कोणी शूट करून आणि लोक कसं बघणार, ते टीव्हीवर कसं दिसणार, ही सगळी आपली पहिल्यांदा शंका येते. आणि आपण एवढे टेक्नॉलॉजी हेवी झालोय, म्हणजे आपले फोन का होईना आपण एवढ्या व्हिज्युअली, मला असं वाटतं की अगदी सगळे लोक, म्हणजे सगळ्यात जास्त आत्ताची नवी पिढी, म्हणजे आपले आई वडील तरी
त्यांना थोडंसं काय म्हणतात त्याला, अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी बघायची सवय होती की जी एवढी सुपर फाईन नव्हती, सोफिस्टिकेटेड नव्हती. पण आता तंत्रज्ञान एवढं अद्ययावत आहे आणि ते अक्षरशः 12 आणि 13 वर्षाच्या मुलाच्या हातात आहे. त्यामुळे तो थेट त्याने कुठली तरी इंटरनॅशनल लेवलची एखादी अॅनिमेशन फिल्म बघितलेली असते, तर असं वाटतं यार हे लोक कसं ऍक्सेप्ट करणार आणि आणि कसं होणार. पण ते झालंय, ते लोक बघतायत, ते लोकांना आवडलंय आणि ऑलरेडी ते 2 दिवसावर ना आता 4 दिवसावर शिफ्ट झालंय. म्हणजे द शो इज ऑलरेडी सक्सेसफुल, विच इज ऍब्सोल्युटली अनबिलिव्हेबल. आणि आता त्याचा अंदाजच येत नाही, कारण सगळे आपण आपल्या घरात बसून आहोत. पण मला आता असं वाटतंय की एकदा जाऊन भारतात अनुभवावं की लोक ते कसं रिसीव्ह करतायत, काय करतायत. ऍब्सोल्युटली त्यांचं म्हणजे प्रेक्षकांचंही खूप श्रेय आहे यात. मला असं वाटतं की ते ज्या पद्धतीने ऑडियन्सने, मी मराठी ऑडियन्स म्हणते कारण मालिका मराठी आहे, ज्या पद्धतीने त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं आहे आणि मग त्याला अप्रिशिएट केलं आहे, ते मला असं वाटतं की त्या एक कौतुकास्पदच आहे. की म्हणजे तुम्ही ऍक्च्युली जे म्हणतात ना की फॅमिली असल्यासारखंच आहे, की काहीतरी करायचा प्रयत्न करतायत, काहीतरी मनोरंजन म्हणजे नवं आणि फ्रेश काहीतरी कोणीतरी आणू बघताय. तर यु नो द ऑडियन्स इज ऑल्सो बीन व्हेरी ऍक्सेप्टिंग आणि व्हेरी ओपन, की ठीक आहे, काय थोडासा साऊंडचं हे झालं ना, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. थोडं डार्क दिसतंय ना एखाद्या सीन मध्ये, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो मला असं वाटतं की त्या ह्याच्यात मला हा अख्खा एक्सपेरिमेंट इज बोथ वेज. म्हणजे जे प्रोड्यूस म्हणजे हा प्रॉडक्ट बनवतायत आणि जे हा प्रॉडक्ट एन्जॉय करतायत किंवा काय म्हणतो आपण, एन्जॉय बघतायत, म्हणजे एन्जॉय करतायत. सो आय थिंक बोथ वेज. येस. मला हे नक्की सांगायला आवडेल की शुभांगी गोखले यांनी सुद्धा हाय म्हटलंय. हाय. खूप जणांचे कमेंट्स येत आहेत. दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेसाठी खूप जणांनी आता पण कौतुक केलंय. आणि धन्यवाद. एका प्रेक्षकाने असंही विचारलंय की दिल दोस्ती दुनियादारीचा 3रा भाग लवकरच आणा. हो, नाही, एक ते दिलदोस्ती बद्दलही लोक खूप लिहितात जेव्हा आम्ही एकत्र दिसतो तेव्हा. पण मला लोकांना हे सांगायला आवडेल की याच काळात आमची इतरही कामं येत आहेत आणि त्यालाही ती तुम्ही बघताय, तर त्याविषयी आपण बोलूया. दिलदोस्तीचा 3रा भाग आणणं आमच्या हातात नाहीये, सो तो कधी येणार आहे आम्हाला माहित नाही. इट इज लाईक अ टेम्पलेट क्वेश्चन वेर एव्हर एनी ऑफ अस आर सीन टुगेदर. आमच्या 6 जणांपैकी लोकांचा पहिला प्रश्न असतो 3रा भाग येणार आहे का, तर आम्हाला काही कल्पना नाही. तसं आत्ता आमचं काही प्लॅनिंग तरी नाहीये, पण आमची इतर बरीच कामं चालू आहेत. जसं 800 खिडक्या 900 दारं, यातही मला असं वाटतं की एका पद्धतीचा साधेपणा आणि आनंद आहे, जो तुम्ही त्या मालिकेत अनुभवला होता. त्याच पद्धतीचा साधेपणा आणि छोट्या गोष्टी तुमच्या दैनंदिन आयुष्यात निगडीत, ज्याला तुम्हाला रिलेट करता येईल, ज्याच्यासाठी, आणि ते फक्त त्या लोकांचीच नाही तर पूर्ण सोसायटीशी निगडीत अशा छोट्या आणि अतरंगी गोष्टी आहेत. त्यातली काही पात्र जी आहेत ती फार फार ओव्हर द टॉप आणि विनोदी आहेत. तर तशी आपल्या आसपास पात्र असतात. आपण सहसा त्यांच्याकडे त्या नजरेने बघत नाही. तर मला असं वाटतं की त्यामुळे तुम्ही 800 खिडक्या 900 दारं सुद्धा बघा. आणि आमचे इतरही कामं सध्या सतत टीव्हीवर दाखवली जात आहेत. माझा डोक्याला शॉट नावाचा सिनेमा आहे, जो सोनी मराठीवरच, ज्याच्यावर 800 खिडक्या 900 दार आहे, तो दाखवतोय आणि तो अनेक लोकांनी बघितला आणि त्यांना तो आवडला. तर त्यामुळे परत एकदा तुम्हाला मैत्री आणि विनोद हे 2 गोष्टी आवडतात असं माझ्या लक्षात आलंय. दिलदोस्ती दुनियादारीचे जर तुम्ही फॅन असाल तर तुम्ही डोक्याला शॉट तुम्हाला खूप आवडेल. जरूर बघा. खूप खूप टाइमपास आहे सिनेमा. नक्कीच. तर प्रेक्षकांचे प्रश्न आपण मुलाखतीच्या मध्ये घेऊयाच, पण त्याआधी मी माझ्या पुढच्या सहकाऱ्यांकडे वळते. तर शर्वरी जोशी आहे माझ्यासोबत, तिला प्रश्न विचारायचा आहे पुढचा. शर्वरी. हाय शर्वरी. हाय शर्वरी. हाय दोघांनाही. माझा प्रश्न असा आहे की तुमच्या दोघांचे स्वभाव बघितले तर एका पर्वताची 2 शिखर आहेत, दोघांचे स्वभाव वेगवेगळे आहेत. तर नेमकी ही जोडी जमली कशी? आणि ऍक्च्युअल आता तुम्ही लॉकडाऊन माझा चांगला आहे स्वभाव आणि हिचा वाईट, असं म्हणजे लेट्स ऑल क्लिअर. दोघांचेही चांगले, स्वभाव दोघांचेही छान. सख्खी अशी मस्त बडबड करणारी अशी छान बोलकी आहे आणि तू थोडासा वैचारिक वाटतोस. तर ही जोडी जमली कशी आणि आता लॉकडाऊन मध्ये कसं मॅनेज करता एकमेकांचे स्वभाव? ऍक्च्युली तुला आय डोंट नो की म्हणजे
ही गंमत असते ना की परसेप्शन कसं होतं एखाद्याचं तसं. सो तू म्हणतेस तसं, हो आमचे स्वभाव बऱ्यापैकी वेगळे आहेत, पण असं नाहीये की मी फार बडबडी आहे किंवा मी खूप चर्पी आहे. इनफॅक्ट इट माइट इवन बी दी अदर वे राऊंड की म्हणजे मी ऍक्च्युली एवढं सुब्रत जेवढं इझिली कम्युनिकेट करू शकतो किंवा बोलू शकतो तेवढं आय थिंक मी तेवढं करू शकत नाही. मी तेवढी ओपन नाहीये. पण ते मराठीचा प्रश्न आहे असं मला वाटतं. तू म्हणजे इंग्रजीत बोलतेस तेव्हा मला असं वाटतं की तू करतेस. सो पण हे खरं आहे की आम्ही वेगवेगळ्या स्वभावाची 2 जण आहोत आणि ऍक्च्युली आमची भेट तशी म्हणजे आमची मैत्री तशीच झाली की आम्ही इतके वेगवेगळे आहोत की आमची बऱ्यापैकी भांडणं व्हायची काम करताना एकत्र. तेव्हा मी दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेचं शूटिंग करत होतो. सो आमची खूप एकदा खूप मोठं भांडण झालं आणि त्या भांडणानंतर आम्ही एकमेकांची माफी मागितली आणि तिथून खरं तर आमची मैत्री म्हणजे पुढे वाढली. आणि सो आय थिंक त्या वेगवेगळ्या स्वभाव असल्याचाच आय थिंक आम्हाला फायदा आहे किंवा आम्हाला त्याचीच मजा आहे आमच्या नात्यात की आय डोंट नो इफ इट्स ट्रू बट इट्स नॉट अन ऑपोजिट्स अट्रॅक्ट काइंड ऑफ अ थिंग. आम्हाला दोघांचे बऱ्यापैकी लॉंग टर्म गोल्स, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सगळा म्हणजे थोडा सिमिलर आहे, पण अप्रोचेस खूप वेगळे आहेत. सो आय थिंक त्याची मजा आहे की आम्ही दोघेही एकाच गोष्टीला वेगवेगळ्या प्रकारे अप्रोच करतो. सो दॅट कीप्स इट अलाइव्ह ऑल्सो युअर रिलेशनशिप. प्रेडिक्टेबिलिटी नाहीये, अनप्रेडिक्टेबल आहे. सो आणि लोकांचा मला तू म्हणतेस ते बरोबर आहे, कारण त्याच्यात थोडा माझाही हात आहे. पण मी एवढा काही वैचारिक वगैरे म्हणजे नाही, मला आवडतो विचार बोलून दाखवायला मला आवडतात. पण माझं काय होतं माहिती का, जेव्हा आपण पब्लिक मध्ये जातो ना तेव्हा मला असं वाटतं चायला मी आता टाइमपास करून लोकांचा वेळ तर वाया घालवत नाहीये ना. तर त्यामुळे मी नेहमी असा प्रयत्न करत असतो की मी काहीतरी माझ्या परीने का होईना अर्थपूर्ण बोलायचा प्रयत्न तरी करेन. बरेचदा ते निरर्थक असूच शकतं, पण माझा प्रयत्न तरी असतो की मी काहीतरी अर्थपूर्ण बोलेन. खऱ्या आयुष्यात मी अजिबातच तसं नाही. म्हणजे तू जर माझ्या मित्रमैत्रिणींना सहसा विचारलं, जवळच्या किंवा सखीला विचारलं, तर बरेचदा माझे काहीतरी माकडचाळे चालू असतात आणि लोक त्या माकडचाळ्यांनाच वैतागलेले असतात. किंबहुना लोक हेच म्हणत असतील की तू बरं काहीतरी जरा सेन्सिबल बोल ना, सतत का तू असा टाइमपास करत असतोस. सो मी एखादं पात्र करत असेल तर मी त्या पात्रातच रमून जातो. एखाद्या संध्याकाळी मी पूर्ण दारुड्यासारखाच वागतो किंवा एखाद्या संध्याकाळी मी काही अजून पात्र घेतलं म्हणजे अभिनय म्हणजे खरा पिऊन नसतो मी, खूप कमी पितो. अभिनय करतो मी दारुडा असा किंवा अशा पद्धतीच काहीतरी माझं सतत चालू असतं. तू जर इतरही मित्रमैत्रिणींना माझ्या विचारलंस ऍक्च्युली ते खूप फनी आहे. कारण म्हणजे आमची जेव्हा आम्ही एकत्र राहत होतो तेव्हा सुरतची आई एकदा घरी आली होती आणि त्या आमच्याबरोबर राहत होत्या आणि सुब्रत असंच काहीतरी एक पात्र धरून ते तसंच दिवसभर तसा बोलत होता, वागत होता आणि मी असं सतत रिॲक्ट करत होते की काय आहे, अरे यार सुब्रत नीट बोल ना सुब्रत वगैरे. आणि सुब्रतची वॉज नॉट रिॲक्टिंग ऍट ऑल, म्हणजे रिॲक्शनच नव्हती. त्या आपलं त्यांचं काम करत होत्या, तो त्यांच्या अवतीभोवती फिरून हे सगळं काय काय बडबड करत होता, हे माकड साळे त्याचे सुरू होते आणि त्यांनी त्या रिॲक्टच करत नव्हत्या. त्या नॉर्मल आयुष्य सुरू आहे तसं त्या म्हणजे काय मग अच्छा या भाजीत हे हवंय का ते हवंय असं रेग्युलर सुरू होतं. आणि मला असं की तुम्ही एक्नॉलेज करत नाही आहात का. त्या मला लहानपणापासून हेच आता रोज बघायचं म्हणजे आय हॅव बिकम इम्युन टू इट. सो मला असं वाटतं आता आमच्या रिलेशनशिप मध्ये आय हॅव ऑल्सो बिकम इम्युन टू इट की आता तो रोज हे काही ना काही करत असतो. सो इट डझंट म्हणजे एका पॉइंट नंतर ते माझ्या ह्याच्यात रेजिस्टर पण होत नाही. आय थिंक आय एम जस्ट गोइंग अबाउट लाईफ. परिस्थिती उलटी आहे. पण आमच्या घराच्या बाबतीत हे आम्ही अनेकदा सांगितलं, पण आमच्या घरातही रूल्स बरेचदा काय आहेत ते स्वॉप होत असतात. म्हणजे आमच्याकडे कधीच असं नाहीये की सखी मुलगी आहे म्हणून तिने स्वयंपाक केला पाहिजे किंवा म्हणून ती स्वयंपाक करते वगैरे, असं अजिबातच नाही. मीच बरेचदा स्वयंपाक करतो. भाजी आणायला मी उत्साही असतो. भाज्या नवनवीन आणून त्या म्हणजे त्याचं काहीतरी विविध पदार्थ बनवायला मी उत्साही असतो. या उलट सखी काहीतरी वेगळं करत असते. सखी तिचं आणि सखी आता गेले काही दिवस खूप बिझी पण आहे. तिचं शेवटचं ग्रुप प्रोजेक्ट जे आहे इथल्या कॉलेजचं ते पण आता शेवटचं फायनल ते लोकांसमोर जाणार होतं. ते प्रदर्शन आता लोकांना वेबसाईटवर बघायला मिळेल. ते तुम्ही नक्की जाऊन बघा. फार वेगळ्या पद्धतीचं काम आहे ते. त्याबद्दल तू नंतर बोल. पण आणि अर्थातच आमची भांडणं पण भरपूर होतात आणि मग आम्ही पण
सुदैवाने आमचं घर थोडंसं जे आहे ते मोठं आहे आणि आमच्या घरात इतरही लोक आहेत आणि ते देशी विदेशी आहेत. एक पोलिश मुलगी राहते, 2 ब्रिटिश मुलं राहतात, एक अर्धा मलेशियन आणि अर्धा करेबियन असं, म्हणजे वडील करेबियन आणि आई मलेशियन असा एक मुलगा राहतो. त्यामुळे हे सगळे पण आसपास आहेत. त्यामुळे मजा मजा चालू असते म्हणजे काहीतरी काही ना काहीतरी. इट्स अ व्हेरी आता तू हॅपनिंग. स्वयंपाकाचा विषय काढलास तर सखी तुझ्याकडनं काही शिकली आहे का एखादा पदार्थ वगैरे? मध्यंतरी तू एखादा पनीर पदार्थ हा. पदार्थ शिकलीस का तू? ऍक्च्युली आयुष्यात खूप काही शिकलेली. पण म्हणजे मला ऍक्च्युली स्वयंपाकात एवढा रस नाहीये. म्हणजे माझं सर्वायवल स्वयंपाक असतो. म्हणजे कारण खावंच लागणार आहे, नाहीतर अशक्त होऊ आपण, म्हणून स्वयंपाक करायचा हा माझा हे आहे. पण म्हणजे पदार्थ म्हणजे मला असं वाटतं की काही सुरत जे करतो ते मला आवडतं, पण मी ते स्वतःहून करायला गेले की माझ्याकडून तसं होत नाही. जसं माझ्या आईचं पण, म्हणजे आईच्या हातचं काहीतरी मला इतकं आवडतं, पण ते मी करायला गेले तर ते असं उन्नीस-बीसच असतं. पण मला असं वाटत नाही. नाही, आणि माझ्याकडनं कुठलाही पदार्थ शिकणं खूप अवघड आहे. याचं कारण मी सखी हे तोंडाने सांगण्याआधी मीच आधी हे कन्फेस करून टाकतो की मी एक अत्यंत कर्मठ मावश्या असतात ना आपल्या स्वयंपाकघरात, की ज्या अरे बाप रे, म्हणजे त्या भाजी अशी का चिरलीस, हे असं का केलं, अरे मी छोटा सांगितला होता यार कांदा चिरायला, तू जरा जाड चिरलायस. नाही, आणि तसं पाणी नसतं ते. थांब मी सांगते की असं असतं ते. असं असतं की सुरत आज मी करते, हा तू कर, आज तुझ्यावर जबाबदारी हे लंच करायची, ओके मी करणार. आणि असं म्हणून मी चिरायला घेते भाज्या किंवा व्हॉट एव्हर जे काही असेल ते, आणि हा असा मागे उभा असतो माझ्या खांद्यावर ना, बघत असतो मी काय करतेय. आणि मग ते करताना असं होतं की असं नाहीये, असं का केलंयस, असं करणार आहेस का, अच्छा अच्छा. सो हे ज्या एक कॉमेंट सुरू असतात ना माझ्या कानात एका भुंगा फिरल्यासारखं, सो ते मी अवॉइडच करते. असे आय डोंट वॉन्ट टू डू इट, यू डू इट, यू हॅव ऑल द ऑनर ऑफ डुईंग इट, प्लीज. ते तुझ्या ताब्यात घेऊन टाक. हा, म्हणजे मला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मी ऍक्च्युली फक्त व्हॉलेंटिअर करते जो तुझ्यावर जास्त काम पडू नये, माझी इच्छा काहीच नाहीये. मी परत स्वातीकडे वळते. स्वाती, प्रेक्षकांचे खूप सारे प्रश्न येतात, पण त्यामध्ये तुमच्या दोघांच्या स्वभावावरती शुभांगी गोखले मॅम यांनी एक कमेंट केली आहे, ती मी नक्की वाचणार आहे. दोघांचेही स्वभाव जिगजॉ पझल सारखे आहेत, कॉम्प्लिमेंटरी. मुख्य म्हणजे दोघही सुस्वभावी आहेत, हे तितकंच खरं. थँक्यू. आणि अदिती कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांनी विचारलंय की तुम्ही दिल दोस्ती दुनियादारीच्या टीमला किती मिस करता, कधी भेटता का, किंवा कॉन्टॅक्ट मध्ये आहात का अजून? अर्थातच. ऍक्च्युली आम्ही दिलदोस्ती दुनियादारी झाल्यानंतर अमर फोटो स्टुडिओ नावाचं नाटक केलं. म्हणजे जे सुरू आहे अजूनही. आता कोविडमुळे ते थांबलंय, पण त्यात अमेय वाघ आणि पूजा ठोंबरे आणि सुव्रत आणि मी असे आम्ही एकत्र होतो. त्यामुळे आम्ही नंतरही बराच काळ एकत्र काम केलं. मग अर्थात मी शिक्षणासाठी इकडे आले आणि पर्ण पेठे जॉईन झाली नाटकात. सो ते आम्ही दोघंही एकत्र रेग्युलरली इन टच असतो. त्यात ते जे नाटक आहे ते सुब्रत, अमेय आणि मी आम्ही एक कलाकारखाना नावाची नाट्यसंस्था सुरू केली आहे, आणि त्यातनं आम्ही ते नाटक को प्रोड्यूस केलं सुबक बरोबर, म्हणजे सुनील बर्वेन बरोबर. सो ती आमची आता कंपनी सुद्धा आहे. सो आम्ही तिघं ऑब्व्हियसली एक्सक्यूज मी कॉन्स्टंटली इन टच असतो. आणि स्वानंदी आणि पुष्कराज बरोबरही असतो. म्हणजे ऍक्च्युली माझा काल परवा तिच्या बरोबर फोन झालाय, व्हिडिओ कॉल. म्हणजे आम्ही, आणि आमचे ग्रुप्स आहेत, सो आम्ही, आणि आमच्यात असं नाहीये की म्हणजे बरेच दिवस बोललो नाही, आता वी लॉस्ट टच. आता आम्ही इतकं एकत्र काम केलंय की म्हणजे आपण भावंडांशी जसं बोलतो किंवा त्याच्यात जो कॅज्युअलनेस असतो की नाही बोललो एक महिना तरी काही म्हणजे असं, इट डज नॉट मीन वी आर नॉट फ्रेंड्स, असं नाहीये. सो तो जो रॅपो आहे तो खूप एकत्र काम करून आमची मैत्री इतकी ती आता डीप झाली आहे की असं होत नाही की अरे ते दिवस किती सुंदर होते. सुरूच आहे आमचं अजूनही. आमचे सुंदर दिवस अजूनही चालू आहे. सो आम्ही मिस अर्थात करतो, एकत्र काम करणं मिस करतो, कारण त्या काळात खूप मजा आली, एकमेकांची साथ खूप होती. आणि म्हणजे त्या स्पेसमध्ये कधी कॉम्पिटिशन नव्हती आमच्यात. सो असं नव्हतं की तुझं बरं होतंय का माझं, असंच होतं कायम की आज तुझा सीन आहे का, तुझा एपिसोड आहे का, तर आपण कसं तुला सपोर्ट, म्हणजे बाकी सगळे कसं सपोर्ट करू शकतात. आणि
ह्याचं अर्थात बऱ्यापैकी क्रेडिट हे विनोद लवेकरांना जातं, जे आमचे दिग्दर्शक होते त्या मालिकेचे. आणि त्यांनी जे आम्हाला टीम स्पिरिट शिकवलं किंवा जे वर्किंग टुगेदर काय असतं त्याचं, म्हणजे रिस्पेक्ट, एकमेकांना देणं, एकमेकांना प्रेम देणं आणि सपोर्ट करणं, तो तसाच आमच्याशी वागायचा. आणि त्यामुळे त्याने ज्या प्रकारे आम्हाला म्हणजे आम्हाला वागवलं, तसंच आम्ही ते यू रेसिप्रोकेट, यू बिकम मिरर्स. कारण सगळेच ते पहिल्यांदाच करत होते, आम्ही सगळ्यांनी पहिलीच मालिका केली होती. सो म्हणजे त्यामुळे आम्ही सगळेच शिकत होतो आणि ते आमचं फाउंडेशन झालं. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यामुळे आमच्यात सुद्धा एक अशा प्रकारची रिलेशनशिप डेव्हलप झाली, जिथे कायमच रिस्पेक्ट आणि एकमेकांना आधार आहे आणि असणारच. म्हणजे सो मिस करतो, पण दॅट्स फाईन. तर मी पुढच्या सहकाऱ्यांकडे वळते. आरती बोराडे आहे, तिला प्रश्न विचारायचा. हाय आरती. हाय. तुम्ही सध्या असं सगळ्यांचे आवडते कपल आहात, तर तुमची लव्ह स्टोरी अशी सगळ्यांना असं ऐकायला प्रचंड आवडतं. तर मला ऐकायला असं आवडेल की सगळ्यात पहिले तुमच्या दोघांपैकी कोणी लग्नासाठी विचारलेलं? हो, आय गेस लग्नासाठी तर मीच विचारलं, पण खरं अगदी प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही वेगळ्या पद्धतीने जगण्याचा विचार करणारी लोक आहोत दोघे. त्यामुळे लग्न करायचं हे काही आमचं ठरलं नव्हतं. आम्हाला हे माहित होतं की आम्हाला एकत्रच राहायचंय. आणि आम्ही एका पॉइंटला असं म्हटलं की आता आपला साखरपुडा आम्ही केला होता, तो बरेच जणांना माहित नव्हता, आमचा साखरपुडा खूप आधीच झालाय. तर आम्हाला असं वाटलं आता परत काय लग्नासाठी खर्च करा, हे करा, त्याच्यात पैसे जातात, त्याच्यात ऊर्जा जाते. आणि ते पैशात आपण किती काही छान छान वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो, फिरू शकतो, पुस्तकं विकत घेऊ शकतो, किंवा थोडंसं कामाला ब्रेक देऊन आपल्याला आवडेल त्या कामाकडे लक्ष देऊ शकतो, एखादं प्रायोगिक नाटक करू शकतो, सखीला काही शिकायचं असलं, नवीन कोर्स करायचा. सो आम्ही त्या पैशांचा मूळ विचार करत होतो की लग्नात जो खर्च होतो तो नको करायला. आणि आपल्याला माहिती आहे आपण एकमेकांबरोबर राहणार आहोत, तर पुन्हा एक लग्न करून काय त्याच्यातून आपण अचीव्ह करणार. पण सखी इकडे राहायला आल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की हे फार विनोदी आहे, पण जगभरात अनेक देशांमध्ये लग्न केल्याशिवाय तुम्ही पार्टनर आहात हे मान्यच केलं जात नाही. सो मला एक असा विजा हवा होता की ज्याला पार्टनर विजा असं म्हणतात. आणि आमच्या असं लक्षात आलं की भारतीय लोकांसाठी आपण लिव्ह इन पार्टनर्स आहोत हे प्रूव्ह करणं हे इतकं अवघड आहे. आणि ते इतकं आपल्या काय म्हणतात त्याला, आपल्या जगण्याचा भाग नाही येतो. आपल्याकडे सहसा लोक लग्न करणं जास्त प्रिफर करतात. तर त्याच्यामुळे परदेशी लोकांसाठी कोणी जेव्हा असं म्हणतं, भारतातले लोक, की आम्ही लिव्ह इन पार्टनर्स आहोत, त्यांच्यासाठी ते ऍक्सेप्ट करणं आणि त्यांच्यासाठी त्या ऑफिससाठी, विजा ऑफिससाठी प्रूव्ह करणं खूप अवघड आहे. मग माझं असं आलं की मग मी म्हटलं सखीला, मग काय फरक पडतो, आपण करूनच टाकूया लग्न. आणि ते कसं करावं याविषयी मात्र आमच्या फॅमिलीमध्ये, सखीमध्ये माझ्या मते मतमतांतर होती. पण त्यावर खूप मोठा उहापोह चर्चा झाल्यानंतर शेवटी मग आम्ही ते असं लग्न करायचं ठरवलं की ज्यात इतर लोकांनाही आम्ही बोलावतोय आणि त्यात काही धार्मिक विधी पण इन्व्हॉल्ड आहेत वगैरे वगैरे. आणि मग ते झालं. पण त्यामुळे आमचं लग्न ही काही फार रोमॅन्टिक गोष्ट नव्हती. इनफॅक्ट माझ्यासाठी वेगळं आहे की, सॉरी, मला असं वाटतं की आम्ही जेव्हा आमचा साखरपुडा झाला 2017 मध्ये, 17 आम्ही दोघेही डेट्सच्या बाबतीत बऱ्यापैकी त्यामुळे आम्हाला म्हणजे या रिलेशनशिपच्या डेट्स. पण सो आमचा तेव्हा साखरपुडा झाला आणि आम्ही एकत्र राहू लागलो होतो. आणि आम्हाला असं वाटतं ह्याचं पण क्रेडिट आमच्या आयांना आहे की आम्ही त्यांना हे सांगितलं होतं की आम्हाला एकत्र राहायचंय. आणि त्या दोघींनी बऱ्यापैकी ते मच्युअरली हँडल केलं होतं इन द वे की ऑफकोर्स दिस इज अ डिसिजन दॅट वी वॉन्ट टू मेक. कारण आम्हाला ते दोघांनाही असं वाटत होतं की लग्न करण्याच्या आधी आम्हाला एकत्र राहून बघणं खूप महत्वाचं आहे. की तुम्ही फक्त तुम्हाला म्हणजे दुसरी व्यक्ती आवडते हे फक्त क्रायटेरिया नसू शकतं लग्नासाठी. त्याचा म्हणजे परिपूर्ण विचार केला पाहिजे. सो आम्ही एकत्र राहत होतो बरीच वर्ष. आणि मग हा म्हणाला तसं लग्न आम्हाला एकत्र राहायचं होतं. आणि लग्नाचा अर्थ आमच्यासाठी हाच आहे की एकत्र राहणं, एकत्र आयुष्य जगणं आणि म्हणजे एकत्र ग्रो होणं.
सो आता त्याला तुम्ही एकत्र लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आहात का, लग्न केलंय का, तुमचा साखरपुडा झालाय का, तुम्ही मित्र काहीच आहात झालेलं का. नाही मित्र. हा म्हणजे सो त्याचं त्या टॅग शी खरं तर आम्हाला काही फार म्हणजे अटॅचमेंट नाहीये. सो आमचं लग्न झालंय हे फक्त ऍक्च्युली पेपरवर्क आणि बाकी इतर सगळ्या कन्व्हिनियन्स साठी आहे. पण ते सगळं असलं तरी आमचं लग्न मला आईने मावशीने आम्ही अगदी छोटं लग्न केलं आणि पण ते खूप सुंदर झालं. म्हणजे इट वॉज ऍक्च्युली काय म्हणतो खूपच आम्ही सुंदर. लग्न एन्जॉय केलं. आम्ही हो. तिथे गेलो, आम्हाला खूप मजा आली, आम्हाला दमायला नाही झालं, आमची पोटं भरलेली होती, आम्हाला आमचे जॉज दुखत नव्हते हसूनच, म्हणजे हसून दुखत होते कारण आम्हाला एवढी मजा येत होती. पण म्हणजे इट वॉज व्हेरी कॅज्युअल पण नाईस सेरेमनी, जिकडे सगळे जे गेस्ट होते ते सगळे सहभागी झाले होते. सो असं कोणीच नव्हतं की खुर्चीवर बसून आणि वाट बघतायत की कधी तांदूळ मिळतील आणि कधी आपण हे करू. सो इट वॉजंट दॅट. इट वॉज अ व्हेरी होमली फील. सगळे जे कोणी तिकडे होते ते सगळे आमच्या ओळखीचे आणि ज्यांचा आमच्या आयुष्यात काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे असे होते. सो सगळ्यात महत्वाचं एप्रिल मध्ये लग्न झालं आमचं. पण तुम्ही जर आमच्या लग्नाचे फोटो पाहिलेत किंवा जे सोशल मीडियावरही काही लोकांनी आमच्या मित्रमैत्रिणींनी पोस्ट केले होते, एकालाही घामाचा टिपूस सुद्धा नाहीये. तर मला ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट वाटली, कारण एप्रिलमध्ये जे लग्न होतात त्याच्यात सगळ्यात पहिले काय आठवतं तर तो घाम. कारण त्या अक्षता तुम्ही टाकायला जातात, त्या निम्म्या हाताला चिकटून असतात, मग ते आपण झटकतो, मग मित्र एकमेकांना पुसतात, त्यावरनं भांडणं, ते जे टिळे लावलेले असतात ते गळून खाली येतात, बायकांचे मेकअप उतरतात, सगळ्यांना जेव्हा तुम्ही शेक हँड करता, जे लोक भेटायला येतात तेव्हा ते घामेजलेले असतात. त्यामुळे एकही म्हणजे हे लग्न आपण एन्जॉय करायला पाहिजे ना, आपलं लग्न आहे आणि आपल्यासारखेच इतर लोकांनी, कारण हे सेलिब्रेशन आहे शेवटी. लग्न म्हणजे काय तर सेलिब्रेशन. तर ते खऱ्या अर्थाने झालं, त्यात कुठलंही वैताग नव्हता. जेवताना हे नव्हतं की एका हातात रुमाल घेऊन घाम टिपत टिपत लोक जेवतायत, हे नव्हतं. अतिशय प्रसन्न जागा होती. आणि आमराईत होतं लग्न, आमराईत झालं आणि एकही फॅन लावला नव्हता कुठेही एकही फॅन किंवा एसी किंवा ते जे काय स्प्रिंकलर लावून त्याच्या समोर फॅन लावतात, असं काही नव्हतं. नैसर्गिक. कर्जत मध्ये आहेस का तू आता? कुठे आहेस तू? हो, मी कर्जत मध्येच आहे. सो तिथे झालं आमचं लग्न. आणि तिकडचे जे डेकोरेटर्स होते, म्हणजे जे वेडिंग हे करतात वगैरे, तर त्यांना आम्ही अर्थात काही महिन्याआधी सुरू केलं होतं प्लॅनिंग, आणि मी रेफरन्स फोटो पाठवला होता आईला आणि ती म्हणाली होती की आपण बघू सखी हे होईल की नाही माहित नाही, मग आपण कुठे कर्जत मध्ये आहे. ते थोडंसं असं म्हणजे एस्थेटिक होतं ते रेफरन्स. सो मग ती जे आम्हाला मदत करत होते डेकोरेशन साठी, वेडिंग डेकोरेशन साठी, ते जेव्हा आले त्यांनी ते पाहिलं आणि मी जेव्हा ते अख्खं बघितलं ना, जेव्हा ते उभं राहिलं होतं अख्खं, आणि आय वॉज शॉक्ड. मी म्हणाले की तुम्ही हे कसं, म्हणजे इट वॉज बियॉन्ड मी. ते इतके चांगलं, म्हणजे मला जे एस्थेटिक हवं होतं ते त्यांनी आधी काम केलं होतं त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी वेगळं होतं, पण तरीही ते त्यांनी टू द टी करून दिलं मला. आणि तेही सहभागीच होते या सगळ्या सेलिब्रेशन मध्ये. म्हणजे असं नव्हतं की ते फक्त येऊन डेकोरेशन करून गेले. त्यांना ऍक्च्युली मजा येत होती काहीतरी नवीन करायला. ते माझं ऐकत होते, आम्ही त्यावर गप्पा मारत होतो, आईशी त्यांची मैत्री झाली होती. सो ऍक्च्युली सगळ्या म्हणजे पूर्ण ह्याच्यातच काहीतरी एक टुगेदरनेस होता त्या अख्ख्या ओकेजनला. सो असं आम्ही तुझं एका छोट्या प्रश्नाचं खूप मोठं उत्तर दिलं. आणि या उत्तरामध्ये सुरत, तुझे एप्रिल मधल्या लग्नाचं वर्णन केलंयस, त्याच्यासाठी खूप जणांनी स्माइली टाकल्यात. वैशाली मोडक यांनी पण म्हटलंय की हे एप्रिल मधलं लग्न वर्णन, आणि खूप सारे स्माइलीज त्यांनी टाकलेत कमेंट मध्ये. सगळ्यात इरिटेटिंग भाग पण तो असतो की त्या अक्षता चिकटतात आणि त्यानंतर जेवल्यानंतर सुद्धा आपण हात धुतल्यानंतर त्या अक्षतांचा रंग हाताला असतो. तर आपली एक वेगळी मेहंदी निघते, हिरव्या, निळ्या आणि लाल रंगाच्या हातावर. येस. मी माझा पुढचा प्रश्न सखी तुला माझा, की तू काही दिवसांपूर्वी तुझ्या बाबांसोबत एक फोटो शेअर करत अशी आठवण शेअर केली होतीस, आणि उद्या फादर्स डे, तर तू बाबांबद्दलच्या काही आठवणी सांगशील का? ऍक्च्युली मी तुला सांगू का खूप प्रामाणिकपणे, मी त्या दिवशी जो फोटो टाकला होता तो मी माझ्या लहान म्हणजे बालपणीचा फोटो टाकला होता. तो असं त्याचं खूप विविध इंटरप्रिटेशन झाली. अनेक लोकांनी म्हणजे
आणि आय एम व्हेरी हॅपी की त्यांनी त्यांचा रिस्पॉन्स मला कळवला किंवा न्यूजपेपर्स मध्ये आला. आणि सो ते असं पर्टिक्युलरली माझ्या बाबाची आठवण असं नव्हतं, ते माझ्या आई वडिलांची माझ्या लहानपणीची आठवण होती. आणि आणि दुसरं परत प्रामाणिकपणे मला फादर्स डे किंवा म्हणजे आय डोंट नो या दिवसाचं मला महत्व इन द सेन्स मी हे माझ्या बाबाशी असोसिएट करत नाही, हे मी माझ्या आईशी असोसिएट करते. कारण माझी आईच माझी पूर्ण फॅमिली आहे. बिकॉज मी एकतर सिंगल चाइल्ड आहे, त्यामुळे घरात आई आणि मी एवढेच आहोत. सो आईच माझी आई आहे. बाबा, आजोबा, आजी, बहीण, भाऊ, म्हणजे जे काही रोल्स असतात सगळ्यांच्या घरांमध्ये किंवा बऱ्याच घरांमध्ये, ते सगळेच माझी आईच आहे माझ्यासाठी. सो आय डोंट रिअली म्हणजे मला असं आणि हे म्हणायचं नाहीये की मी किती लोनली आहे, मला फादर्स डे सेलिब्रेट असं नाहीये ते. पण मला त्या दिवसाचं महत्व एवढं वाटत नाही, बिकॉज ते मी कधी अनुभवलं तसं त्या प्रकारे अनुभवलं नाही. म्हणजे मी बऱ्यापैकी लहान होते बाबा जेव्हा गेला तेव्हा, त्यामुळे मला असं त्याच्याबरोबर हे मी तो दिवस साजरा केला होता आणि आता मला करता येत नाही असं नाहीये. सो इनफॅक्ट मला या सगळ्या रोल्स मध्ये मी माझ्या आईलाच बघते. सो आय थिंक इव्हन म्हणजे मी अनेकदा तिला फादर्स डेला मी तिला विश करते. सो इट्स ऍक्च्युली लाईक दॅट फॉर मी. आणि आठवण म्हणजे मला आय थिंक अर्थात तुम्ही जसे मोठे होता तशी तुमची मेमरी थोडी डिमिनिश होत जाते. सो तसं बाबाच्या अशा आठवणी मला सगळ्या चित्रांमधनं, फोटोज मधनं आणि कहाण्या किस्स्यांमधनं माहिती आहेत. म्हणजे जे त्याचे मित्र आहेत आणि मैत्रिणी आहेत जे अजूनही आमच्या आयुष्यात आहेत, आईच्या आणि माझ्या किंवा आईच्याच अर्थात कहाण्यांमधनं मला कळतं त्याचा स्वभाव. आणि बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आमचा स्वभाव खूप सारखा आहे बाबाचा आणि माझा, किंवा त्याने तो कसा आयुष्याकडे बघत होता, त्याचं काय म्हणणं होतं, त्याच्या काय आवडी होत्या, या सगळ्या मला ऐकून माहिती आहेत. आणि त्याच्या बरोबरच्या आठवणी आहेत त्या खूपच थोड्या मला अशा, जेवढ्या त्या रिटेन करता येत आहेत माझ्या मेमरीला तेवढ्या मी करतेय. सो आय डोंट नो म्हणजे असं सॉरी मला तुझ्या प्रश्नाचं असं किश्यात उत्तर देता येत नाहीये, पण सॉरी. नाही, हरकत नाही. मी परत स्वातीकडे वळेन. पुढच्या सहकार्याकडे वळण्याआधी मी काही प्रेक्षकांचे कमेंट्स पुन्हा वाचते. दीप्ती ताम्हणे आहेत, त्यांनी अशी कॉम्प्लिमेंट दिली आहे की फिनॉमिनल कॉन्सेप्ट आहे, म्हणजे जी लग्नाची तुम्ही सांगितली किंवा रिलेशनशिपची. यू आर द रिअल youth symbol and how we would also like our next generation to be. Oh, Oh, thank that's you. so sweet. That's very sweet. I hope we live up to expectations. आमची भांडण ऐकली तर कदाचित नाही, पण मुद्दा तोच आहे की एकत्र राहणं हे फार आवश्यक आहे. कारण आम्हाला माहितीये की आम्ही भांडताना दोघंही कधी कधी खूप अग्रेसिव्ह होतो, कधी ती अग्रेसिव्ह होते, कधी मी अग्रेसिव्ह होतो. पण या सगळ्या तो एक मुद्दा झाला. पण मला असं वाटतं की कधी कधी काय असतं, सार्वजनिक जीवनात किंवा आपण पहिल्यांदा जे रोमॅन्टिक कपल्स जेव्हा एकमेकांबरोबर वागत असतात तेव्हा वागणं, आणि जेव्हा तुम्ही सहजीवनाचा विचार करता, एका छताखाली तुम्ही राहायला येता, तेव्हा माणसांचे काही स्वभावातले असे कंगोरे असू शकतात, काही त्यांच्या सवयी असू शकतात की ज्या भयानक असू शकतात. उदाहरणार्थ बरेचदा सगळ्यात मोठा मला असं वाटतं की कौटुंबिक हिंसा हा भयंकर मोठा भाग आहे. आपल्याकडे स्त्रियांवर कुटुंबामध्ये तिच्या पार्टनरकडनं होणारी हिंसा हा अत्यंत मोठा, महत्वाचा आणि न ऍड्रेस केला गेलेला विषय आहे. माझे काही मित्रमैत्रिणी त्यात काम करतात आणि मी फर्स्ट अकाउंट्स ऐकली पुण्यासारख्या शहरात, ज्याला आपण त्या अर्थाने प्रगत शहर मानतो, तिथेही कौटुंबिक हिंसेचे आणि तेही विशीतल्या कौटुंबिक हिंसेचे एवढे भयानक मी गोष्टी ऐकल्यात. बॉयफ्रेंड्स कडनं मुलींना ज्या पद्धतीने ट्रीट केलं जातं त्याविषयीचे जे मी किस्से ऐकले, त्यात छाती दडपून जाते. आणि असं मला वाटतं की हे नाही व्हायला पाहिजे, हे चुकीचं आहे. आणि ह्या गोष्टी कधी कधी तुम्हाला फक्त तुम्ही प्रेमी उगुल म्हणून वावरत असता तेव्हा कळत नसतं. आणि पुन्हा एकदा या गोष्टी धर्म, जात, इररिस्पेक्टिव्ह टू ऑल ऑफ दॅट आहे. ते सर्व वर्गांमध्ये अस्तित्वात आहेत, सर्व जातीच्या लोकांमध्ये अस्तित्वात आहेत, सर्व धर्माच्या लोकांमध्ये अस्तित्वात आहेत. त्यामुळे हे सुद्धा जे आपले मिसकॉन्सेप्शन्स आहेत की अरे विशिष्ट जातीतले लोक मवाळ असतात, विशिष्ट जातीच्या लोकांमध्येच अशी मारहाण केली जाते, हे अतिशय चुकीचं आहे. हे डेटा सुद्धा मी तुम्हाला माझ्या मित्रांकरवी देऊ शकतो की तो खोटा आहे. हा एक त्यातला मुद्दा झाला. दुसरा, साधे साधे मुद्दे की आपल्याला आयुष्याकडनं एक गोष्टी आहेत. कारण या सगळ्यासाठीच मला असं वाटतं की एकत्र राहून
पाहू शकलात, तशी मुभा असेल, ते तुम्हाला योग्य वाटत असेल, तर मी तर व्यक्ती म्हणून वैयक्तिक माझा सल्ला असा आहे की तुम्ही ते करूनच पाहिलं पाहिजे. कारण त्यातून एक सुरक्षितता वाटणं, की अरे हे माझं घर आहे आणि माझ्या साथीदाराबरोबर मला सुरक्षित आणि आनंदी वाटतं. ते फक्त आम्ही जेव्हा बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जातो किंवा पार्कमध्ये मजा म्हणून भेटतो किंवा पिक्चर बघायला जातो किंवा नुसतं जेव्हा गप्पा मारतो समोरासमोर बसून, ह्यापेक्षा हे काहीतरी वेगळं आहे. तर त्यासाठी मला ही गोष्ट फार महत्वाची वाटते. आणि मला असंही वाटतं की आपण ज्या प्रकारचा विनोद करतो किंवा आपण जे ऐकत आलोय, आपल्यावर जे मेजर इन्फ्लुएन्सेस आहेत, जसा सिनेमा हा खूप मोठा इन्फ्लुएन्स आहे, नाटक, एंटरटेनमेंट बेसिकली, ज्यात हा म्हणजे असे आपल्याकडे खूप रेग्युलरली आपण हे विनोद करतो की अरे मी आता हे नाही केलं तर बायको मला सोडणार नाही किंवा मला ओ बायकोच्या हातचा मार पडणार आहे. हे जे विनोद आहेत ना, ते पण मला असं वाटतं आपण त्याच्या बऱ्यापैकी पलीकडे गेलोय. आणि मला असं किंवा जायला पाहिजे गेलो नुसतं. हा, म्हणजे मी खूप पुढे गेले त्यामुळे मला माहित नाही, पण मला असं वाटतं की ती जी समानता असते एखाद्या रिलेशनशिप मध्ये, आणि त्या इंडिव्हिज्युअल दोन्ही व्यक्तींचा तेवढा रिस्पेक्ट असला पाहिजे. आणि मला असं वाटतं हे जे आपल्याकडे खूप सहज म्हटले जातात असे किंवा केले जातात असे विनोद बायकांवर, किंवा उलटही म्हणजे जे काय म्हणतो आपण त्याला स्टिरिओटायपिंग म्हणतात आपल्याकडे, ते सॉरी बाईक गेली खूप जोरात. तर हे जे स्टिरिओटाइप्स आहेत ते आपणही समजून घेतले पाहिजेत आणि त्याला ब्रेक करणंही महत्वाचं आहे फॉर एनी हेल्दी रिलेशनशिप. मग ती लग्नाचं नातं असो का मैत्रीचं असो किंवा व्हॉट एव्हर. सो सॉरी, प्लीज कंटिन्यू. नाही तर जसं लग्नाचं सांगितलं तर सेलिब्रिटी म्हटलं की बिग फॅट वेडिंग, ग्रँड रिसेप्शन असे बेसिकली कन्सेप्ट लोकांमध्ये असतात. पण आता जसं तुम्ही तुमच्या लग्नाचं वर्णन केलं त्याच्यावरनच अंजली गोडबोले म्हणून आहेत. त्यांनी असं म्हटलं की खरं तर अशा छोट्या लग्नाच्या संकल्पना यायला पाहिजेत आणि त्या रुजल्या पाहिजेत लोकांमध्ये. अतिशय. मला मुळात असं वाटतं की लग्न या म्हणजे आणि त्याचं श्रेय परत सखीच्या आईला म्हणजे शुभांगी मावशीला आणि माझ्या आईला जातं. कारण त्यांची इच्छा होती की आमचं लग्न काही एका विशिष्ट पद्धतीने व्हावं, त्यात लोक असावेत वगैरे वगैरे. पण तरी सुद्धा ते कसं असावं याविषयी त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या अशी अतिशय मला असं वाटतं की त्यांच्या अनुभवातून आलेल्या होत्या. कारण बरेचदा मोठी लग्न होतात तेव्हा त्याच्यात दिखाऊपणा जास्त असतो, पण खरंच आपुलकी, एकोपा, आपल्याला आपल्या आयुष्यात खरंच कुठले लोक महत्वाचे आहेत आणि ज्यांना आपल्याला काही एका पद्धतीच्या सदिच्छा, आशीर्वाद, शुभेच्छा द्यायच्या आहेत, तर त्या सगळ्यांनी एकत्र येऊन आनंदाने घालवायचे ते 2 ते 3 दिवस आहेत. आणि लग्न हे एका अर्थाने काय म्हणतात त्याला एक्सक्यूज आहे. चांगलं एक्सक्यूज आहे, पण एक्सक्यूज आहे सगळ्यांनी एकत्र येऊन आपण काय म्हणतात त्याला. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादं आयुष्य नव्याने सुरू करत असतो तेव्हा आपण एक व्यक्ती जरी आपल्याला वाटत असलो तरी आपण अनेक व्यक्ती ज्या आपल्या आसपास आहेत, आपले नातेवाईक आहेत, आपले मित्र आहेत, आपला समाज आहे, या सगळ्यांनी बनलेली व्यक्ती असते. या सगळ्यांनी आपल्यावर काहीतरी फिजिकल लेवलला आणि मेंटल लेवलला कॉन्ट्रीब्युशन दिलेलं असतं. तर त्या सगळ्याचं एक मला असं वाटतं की ऋण म्हणजे मनात आपल्या ऋण फेडायचं आहे किंवा आपण कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी लग्न असतं. आणि हे मला माझ्या लग्नाच्या अनुभवातून कळलं की अरे असं असतं का लग्न, म्हणून ते आपण लोकांमध्ये जाऊन लग्न करतो. नाही तर त्याच्या आधी मला असं वाटायचं की लग्न म्हणजे नुसता दिखाऊपणा, लोक येऊन जेवून जातात, त्यांना बरेचदा आपण अक्षरशः 5 सेकंद भेटतो, बऱ्याच लोकांना माहित पण नसतं आपल्या लग्नात हे कोण आहे, त्यांचा काय संबंध. तर का आपण असं करायचं. पण सासूबाईंनी आणि आईने ज्या पद्धतीने लग्न केलं, त्या लग्नाचा मात्र अनुभव माझा स्वतःचा प्रेक्षक म्हणूनही, म्हणजे मी नव्हतो त्यात प्रेक्षक म्हणून, पण पाहुणा म्हणूनही माझा अनुभव खूप वेगळा होता. आणि 2 गोष्टी असतात. म्हणजे मला असं वाटतं की अर्थात आमच्या दोघांच्या आया या सिंगल मॉम्स असल्यामुळे आमच्या अपब्रिंगिंग मध्ये खूप जणांचा वाटा होता. म्हणजे आणि नॉट नेसेसरीली नातेवाईक, म्हणजे काका मावशी फक्त एवढे नाही, पण आमच्या आयांचे मित्रमैत्रिणी आणि त्यांचा खूप इन्फ्लुएन्स आहे माझ्यावर आणि सुब्रतवरही. त्यामुळे जेव्हा मी काहीतरी महत्वाचं करते, पेरेंटिंग टू मी इज नॉट ओनली
माझी आई म्हणजे अर्थात सोल प्रायमरी तोच आहे की दॅट शी इज माय प्रायमरी पेरेंट, पण फॉर मी बऱ्याच अशा व्यक्ती आहेत जेही माझे पेरेंट्सच आहेत, कारण त्यांनी मला तसं लहानपणापासून मला माझा सांभाळ केला आणि माझ्याकडे म्हणजे माझं माझ्या अपब्रिंगिंग मध्ये त्यांचा खूप मोठा सहभाग आहे. त्यामुळे हे सगळे माझ्या आयुष्यात असणं वॉज, आणि त्या दिवशी माझ्या बरोबर असणं माझ्यासाठी महत्वाचं होतं. आणि दुसरी गोष्ट, आम्ही ऍक्च्युली मजा ह्याची होती की आम्हाला ते जेव्हा मी विधी परफॉर्म करत होतो त्या लग्नाच्या, तेव्हा आम्हाला बरेच प्रश्न होते त्या अख्ख्या इन्स्टिट्यूशन बद्दल आणि ते कसं आपण परफॉर्म करतोय याबद्दल. आणि आईने ऍक्च्युली आमचे जे पुजारी आले होते, म्हणजे जे पंडित होते, ते आमच्याच वयाचे होते, म्हणजे आमच्यापेक्षा थोडेच मोठे असतील, आणि त्यांनी खूप मजेदार पद्धतीने आमचं हे अख्खं लग्न पार पाडलं. आणि त्यांनी आम्हाला प्रत्येक कृती ही समजावून सांगितली आणि अगदी आमच्या भाषेत, आणि ते अगदी त्यांचे मंत्र फोनवर वाचत होते वगैरे. सो म्हणजे मला असं म्हणायचंय की ते आमच्याच वयाचे असल्यामुळे त्यांनी ज्या आता एक हे होतं की सुरतला त्यांनी सांगितलं की कधी अशी वेळ येऊ द्यायची नाही की तुमच्या शेजारी सुपारी ठेवावी लागेल, किंवा तुम्ही परदेशी फिरायला गेलात तर नेहमी तुमच्या साथीदाराला घेऊन जायचं, तुमच्या बायकोला तुमच्याबरोबर घेऊन जा फिरायला. आणि हे ऐकताना मला असं होतं की जुनाट आहे. आणि इमिजिएटली त्यांनी मला सांगितलं की आणि तूही जेव्हा जाशील फिरायला परदेशी आणि तू जेव्हा हे सगळं करशील, तुझ्या नवऱ्याला बरोबर घेऊन जायचं, तू त्याची. सो माझं म्हणणं होतं की त्यांनाही कळलं होतं की आम्हाला काय प्रश्न आहेत, आणि त्यांनी ते अड्रेस करून आम्हाला हे समजावून आमचं लग्न पार पडलं. सो असं कधीच कुठल्याही पॉइंटला असं वाटलं नाही की चला हे उरका, म्हणजे आम्ही ऍक्च्युली ऐकत होतो, बोलत होतो एकमेकांशी, आणि सो ती मजाच होती. बट कमिंग बॅक टू लग्न आणि मान सन्मान, या दोन गोष्टी आपण वेगळ्या केल्या पाहिजेत. आपल्या खूप पैसे असणं आणि खूप पैसे आमच्याकडे आहेत हे दाखवणं म्हणजे चांगलं लग्न, ह्या संकल्पनेपासून आपण निश्चित वेगळं व्हायला पाहिजे. कारण भयानक गोष्टी ऐकतो आपण. वडील कर्ज काढतात लाखो रुपयांचं मुलीचं लग्न लावण्यासाठी. गावाकडे गरीब शेतकरी त्याला फक्त बिचारायला कारण समाजात आपलं काय होईल, तर ह्यावरनं आपण का लोकांना जज करतो. आणि ही सुरुवात मग मला असं वाटतं की ज्यांना ते शक्य आहे तिथून जर झाली तर कदाचित मग वेगवेगळ्या स्तरांमध्ये हे पोचेल. पण यावरनं आपण लोकांना जज करू नये की ते लग्नात किती पैसे खर्च करू शकतात. हा अत्यंत गौण मुद्दा आहे. हा तुम्हाला माणूस म्हणून महत्वाचा किंवा अमहत्वाचा ठरवूच शकत नाही, असं माझं मत आहे. तर प्रीतम कांबळी म्हणतात की प्रगल्भ विचार काळाची गरज आहे आणि तुमच्या बोलण्याने बरेच जण त्यातनं बोध घेतील. नक्कीच त्यांनी घ्यावा हा बोध. तर मी पुढच्या सहकाऱ्यांकडे वळते. मंदार गुरव यांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. हाय मंदार. हाय मंदार, सॉरी तू बराच वेळ बसलायस, आम्ही खूप बोलतोय. नाही, मी शांतपणे ऐकतोय तुम्ही जे काही म्हणताय ते. हो, माझा प्रश्न सकील आहे. तू आर्ट कॉलेज मध्ये आता शिकतेस आणि तर मग आता पुन्हा ते सर्व संपेल आणि जेव्हा तू मुंबईत येशील तेव्हा मग ज्या विषयामध्ये तू शिक्षण घेतलंय त्याच्यामध्येच करिअर करणार की मग पुन्हा मूवीज किंवा मालिका यांच्याकडे वळणार, की ते दोन्ही पॅरलल चालत राहणार? हो, म्हणजे मला असं वाटतं की आता असं म्हणजे आपला काळ असा आहे ज्यात आपण फक्त एखादा विषय निवडतो, त्याचा अभ्यास करतो आणि त्यात आपण करिअर करतो, त्यातनं पैसे मिळवतो आणि त्यातनं रिटायरमेंट घेतो एका पॉइंटला. असं लिनियर काय म्हणतो आपण, लिनियर जगणं आता नाहीये. आपण बऱ्यापैकी मला असं वाटतं आपली जनरेशन किंवा आपल्या आधीची आणि नंतरची अर्थात, पण ज्यांना अजून खूप जास्त साधनं आहेत, ज्यांच्याकडे अजून खूप ऑप्शन्स आहेत आणि विविध गोष्टी हाताळून बघण्याची स्पेस क्रिएट झालेली आहे. सो आणि मी हे आय थिंक आधीही एकदा म्हणाले होते की सुब्रत मला एकदा म्हणजे आम्ही ह्याबद्दल बोलत असताना म्हणाला होता की एव्हरीबडी नाव इज अन एंटरप्राइज विदिन देमसेल्व्स, विच मीन्स की तुम्ही नॉट नेसेसरी की तुम्हाला एकच गोष्ट येते, तुम्हाला 2-3 गोष्टी येऊ शकतात. कारण आपण ऍक्च्युली आपल्या आयुष्यात जर आपण इव्हन तुझ्या किंवा माझ्या आयुष्यात आपण हे बघितलं तर आपण टेक्नॉलॉजी वापरतो, आपण त्या टेक्नॉलॉजीवर विविध गोष्टी करत असतो, आपण बाकी घरात काहीतरी काम करतो, आपण स्वयंपाक करतो, आपण हे पण येतं आपल्याला, ते पण येतं, आपण कधीतरी मित्रासाठी हे करून बघतो.
सो पॉइंट इज, माझं असं म्हणणं नाही की एव्हरीबडी शुड बी जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट येत असेल आणि तुम्हाला ती डेडिकेटेडली करायची असेल तर वेल इन गुड, आणि तुम्ही ते करायलाच पाहिजे. मला असं वाटतं की माझी म्हणजे मला अभिनयातही तेवढाच रस आहे, आणि मला आता मी जे करतेय फोटोग्राफी आणि क्युरेशन यातही तेवढाच रस आहे. आणि मला कुठल्याही पॉइंटला असं म्हणता येत नाही की मला हे जास्त आवडतं आणि मला हे जास्त किंवा हे जास्त आवडतं. सो त्या दोन्हीचा बॅलन्स कसा मी मेंटेन करून माझं आयुष्य जगू शकते, हा आता माझा हेतू आहे. हे ध्येय आहे माझं. इनफॅक्ट मला असं वाटतं की ते मला करता आलं तर मी स्वतःसाठी म्हणजे आय थिंक आय विल बी सॅटिस्फाईड, आणि आय विल हॅव रीच्ड समवेअर की मला हे दोन्ही करून बघता आलं तर. सो मला असं वाटतं की दुसरा भाग तुझ्या प्रश्नाचा, की हे दोन्ही पॅरलली मला करायला आवडेल. अर्थात संध्या कशा मिळतात त्यावरही अवलंबून आहे बऱ्यापैकी, पण कारण हे दोन्ही संधी अनेक वचन आहे संधी. सो तर त्यावर डिपेंडेंट आहे. सो लेट्स सी. ओके, मला सुब्रतला विचारायचं आहे की दिल दोस्ती दुनियादारी मधून आम्ही सर्व तुझे फॅन झालेलो आहोत. पण ही सिरियल पाहताना अनेकदा आम्हाला ना, म्हणजे स्पेशली मला फ्रेंड्स सिरियल खूप आठवते. साधारणपणे कॉन्सेप्ट आणि सगळं एकंदरीत. आणि त्याच्यामधला जो डेव्हिड श्वेमर आहे त्याचे एक्सप्रेशन्स आणि ते साधारणपणे तुझ्यासारखे वाटतात, तो आठवतो पाहिल्यानंतर. तर ती सिरियल पाहिली होतीस का, किंवा ही व्यक्तिरेखा साकारताना? नाही, ती व्यक्तिरेखा साकारताना नव्हती पाहिली. ती आधी मी अनेकदा पाहिली होती, फ्रेंड्स खूपच पाहिली होती. आणि आय डोंट नो, म्हणजे तू असं म्हणतोयस तर आय वुड लाईक टू गो बॅक आणि नाऊ रिडू द दिलदोस्ती अगेन. कारण मला असं म्हणजे आय डोंट नो, जर असेल प्रभाव तर तो नकळत आहे, पण बोलताना कधीच सेटवर किंवा ही फार मजेदार गोष्ट आहे की अर्थातच आता त्याच्यात काय, पहिली गोष्ट की 3 मुलं आणि 3 मुली एकत्र राहतायत, लग्न न झालेले तरुण लोक. यावरनं साहजिकच आपल्याला फ्रेंड्सची आठवण येण्याची हे आहे. आणि आम्ही सगळे जेव्हा या सिरियलसाठी हो म्हणालो तेव्हा माझा पहिला प्रश्न हाच होता की हे तसं आहे का. आणि मला सांगण्यात आलं होतं की ते तसं नाहीये, आणि आय एम व्हेरी हॅपी की ते तसं नव्हतं. कारण त्यातला एकही एपिसोड मला असं वाटतं की फ्रेंड्स सारखा नाहीये. त्यातली पात्र ही पूर्णपणे भारतीय मराठी मातीतली, मराठी काय म्हणतात त्याला, कंगोरे असलेली, त्याच्यातल्या नुआन्सेस असलेली अशी पात्र आहेत. तर त्यामुळे तसं माझ्याकडे आलं असेल जर डेव्हिड श्वेमरचं काही, तर आय डोंट नो, म्हणजे तो नकळत प्रभाव असेल. आणि तसं असेल तर आय विश की कोणीतरी मला सांगायला पाहिजे होतं. नाही म्हणजे इट्स डिरेक्ट कम्पॅरिझन ना आपण, कारण अनेकांना हे वाटतं त्या 6 म्हणजे कॅरेक्टर्समुळे 3 मुलं 3 मुली अर्थात, पीपल कीप फाइंडिंग की ते पॅरलल वाटतं आपल्याला, पण त्यातही नाहीये. कारण त्यात फ्रेंड्स मध्ये दे वर नॉट लिव्हिंग टुगेदर, आणि यात दे आर लिव्हिंग टुगेदर. आणि फ्रेंड्स मध्ये इंटरपर्सनल रिलेशनशिप्स होते, इथे नाही. पॉइंट इज की इट वॉजंट मेंट टू बी फ्रेंड्स, पण पॅरलल्स आपण लगेच आपल्याला येतात ते डोक्यात अचानक. सो म्हणजे पीपल वुड कम्पेअर रेचल आणि रेश्मा, कारण त्यांची सुरुवात अशी झाली होती लग्न मोडण्याने. सो पण असं वाटतं का की रेश्माचं रेचल बरोबर कम्पॅरिझन नंतर पुढचे भाग बघितले तर कम्पेअरच करता येत नाही ना. दे आर जस्ट, सो पॉइंट इज की असं वाटू शकतं त्या नंबरमुळे, पण अदरवाईज तसा हेतू कधीच नव्हता ते तसं करणं. आणि तसं बोलणंही झालं नाही ऍक्च्युली, म्हणजे कॅरेक्टरचा अभ्यास त्या पद्धतीने नव्हता झाला. तो तुझा प्रश्न. सॉरी, मी निगेटिव्ह अर्थाने म्हणत नाहीये. मी डेव्हिडचा खूप फॅन आहे. मी अनेक मूव्हीज वगैरे पाहिलेत. आणि जेव्हा ती सिरियल पाहिली दिल दोस्ती दुनियादारी, तर मला अनेक त्याचे एक्सप्रेशन्स किंवा तो जेव्हा समोरचा व्यक्ती बोलतो त्याच्यानंतर तो ज्या पद्धतीने रिॲक्ट करतो, असं अनेकदा वाटतं की तू तसाच तू रिॲक्ट करतोयस किंवा काय. राईट. आय एम ग्लॅड तसं वाटलं, कारण खऱ्या आयुष्यात मी अजिबातच नाहीये तसं. आणि आय एम ग्लॅड तू शिकारी बघून हा प्रश्न विचारत नाही. खऱ्या आयुष्यातही तसंच का शिकारी? पण या आय एम ऑल्सो, आय मीन डेव्हिड श्वेमरचं ते काम तर खूपच चांगलं आहे. आणि आता स्टेट वर्सेस ओजे सिम्पसन नावाची जी सिरीज आहे त्यातही डेव्हिड श्वेमरने खूपच चांगलं काम केलंय. कार्डेशियनचं काम त्याने मिस्टर. पण आय होप माझी इतरही कामं तुला असंच कुठल्या तरी चांगल्या नटांचं रिमाइंड पॉझिटिव्हली कर, अशी मी स्वतःकडनं अपेक्षा आज घालून घेतो. हो, नक्की. स्वाती?
येस, दिल दोस्ती दुनियादारीचा विषय सुरू आहे. तर एका प्रेक्षकाने कमेंट केली आहे, नितीन नाईक नाव आहे. ते असं म्हणतात की अरे तुमचा दोघांचा दिल दोस्ती दुनियादारी मधला तो एकत्र कपडे धुतानाचा सीन जबरदस्त होता. सखी तू अनेकांची क्रश बनलीस आणि तुम्ही दोघं कमाल आहात. थँक्यू नितीन दादा. आणि तुम्हाला एक मजा सांगायची म्हणजे नितीन नाईक म्हटल्यावर माझे डोळे आणि कान थोडे मोठे झाले, कारण नितीन नाईक हे आमचे अमर फोटो स्टुडिओचे आणि इतर अनेक व्यावसायिक नाटकांचे मॅनेजर आहेत नितीन नाईक, आणि ते Okay. प्रोड्युसर पण आहेत आता. त्यांनी भरत दादांचं म्हणजे भरत जाधवचं एक नाटकही प्रोड्यूस केलं. पण थँक्यू. थँक्यू. पुढच्या सहकाऱ्यांकडे वळते. जयदीप आहेत आपल्यासोबत. हॅलो. हाय जयदीप. हॅलो. माझा प्रश्न एक असा आहे, आपण Just- मगापासून एक रिलेशनशिप. सॉरी मला तुला एक प्रश्न आहे. तू लॉकडाऊन मध्ये तुझे दाढी मला कळू शकते, तू केस एवढे परफेक्ट कसे कापलेले ठेवलेस? ते घरीच माझ्या बाबांनी मदत केली थोडीफार. अच्छा. नको जाऊस कुठे बाहेर, परफेक्ट दिसतोय. लाईक फायनली अ ग्रूम्ड गाय, लाईक शेव्ड. शेव तर माझा मीच करतो, पण याच्यासाठी तर बाबांचीच मदत आहे. राईट. फॅन्टास्टिक. तर आपण मगासपर्यंत आपण रिलेशनशिप आणि याबद्दल बोलत होतो. तर तू किंवा सखी तुम्ही एकमेकांमध्ये असं कधी केलंय का की अचानक भेटलात आणि कुठेतरी बाहेर गेलात आणि कोणालाच माहिती नाहीये? म्हणजे आम्ही डेट करत असताना काहीतरी हा, असं तुम्ही कधी एकदम बाहेर गेलात आणि कोणालाच माहिती नाहीये, असं कधी केलंय? आय थिंक खूपदा केलंय. म्हणजे मला असं वाटतं की सुरुवात बऱ्यापैकी आय डोंट नो, पण हे इंडियन क्वर्क म्हणतात ना आपण, क्वर्क्स असतात काही. तर भारतीय या ज्या रिलेशनशिप्स असतात ज्या जस्ट सुरू होत असतात तेव्हा आपण सगळं लपून लपूनच करत असतो. म्हणजे खरं तर नॉट नेसेसरी की दरवेळेला ते लपून करण्याची गरज असते, पण आपण एक काहीतरी आपलं नातं लपवतो सगळ्यांपासनं. आपण काही त्याबद्दल फार बोलत नाही, काही निवडक मित्रांना माहित असतं. सो तसं आम्ही केलंय, पण मला खूपदा असं वाटतं केलंय. की तेवढंच आहे. म्हणजे बरेच जणांना माहित नसेल, दिलदोस्ती संपल्या 3 दिवसात, ऍक्च्युअली 3 दिवसात दिलदोस्ती दुनियादारीचं शूटिंग संपल्याच्या 3ऱ्या दिवशी सिरियल अजून दिसत होती टीव्हीवर, शूटिंग संपलं होतं. 3 दिवसात मी आणि सखी परदेशवारीला गेलो होतो दोघं एकत्र, कारण आम्हाला एकत्र वी वॉन्टेड टू टेक अ ट्रिप. आणि गंमत अशी आहे की ते जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा मी माझा कॅमेरा नेला होता. सो मी सुरतचे बरेच फोटो काढले होते खूप चांगले, आणि तो ते कॉन्स्टंटली अपलोड करायचा. पण आम्हाला हे लपवायचं होतं सगळ्यांपासून की आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही आता एकत्र प्रवास करतोय आणि आमच्यात प्रेम आहे, हे सगळं आम्हाला लपवायचं होतं. तेव्हा मी कुठलेच फोटो त्या ट्रिपचे पोस्ट केले नाहीत, मी कोणालाच काही सांगितलं नाही. सो ऍक्च्युली त्या ट्रिपवर सुरत सोलो गेला होता किंवा कोणाबरोबर तरी गेला असेल, असा एक आम्ही भास तयार. आणि कोणासाठी करत होतो हे आम्हाला माहित नाही. आय डोंट थिंक एनीबडी रिअली केअर्ड दॅट मच, पण आम्हाला उगाच असं वाटत होतं की आपण हे सगळं लपवायला पाहिजे, आपण काही नको हे करायला. सखी, आणि तुझा एक किस्सा मी ऐकला होता की तुला मुंबईतली शाळा आवडत नव्हती आणि तुला हॉस्टेलला जायचं होतं. हो, या आय युज टू हेट माय स्कूल. कारण मला असं वाटतं की मी आय वॉज नॉट अ व्हेरी स्टुडियस चाइल्ड आणि मी अकॅडमिकली काही फार थोर नव्हते. मला तर आता मी सुरतला त्या दिवशी म्हणत होते की मला आठवतच नाहीये मी कशा एक्झाम्स दिल्या, मी पास झाले का. आणि लकीली माझ्यासाठी माझी आई पण अशी नव्हती की 90 गुण का नाही मिळाले किंवा हे काय झालंय आणि ते. शी वॉज व्हेरी अंडरस्टँडिंग अबाउट इट, कारण तिलाही असं कळत नव्हतं की हे मला अजिबात आवडत नव्हतं. माझं दप्तर माझ्याहून जास्त वजनाचं होतं. मला मॅथ्सचा होमवर्क केला नाही म्हणून स्केलने एकदा हातावर मारलं होतं वगैरे. सो दॅट आपल्याला कळत नाही, पण लहान मुलांवर त्याचा खूप इम्पॅक्ट आणि इम्प्लिकेशन खूप भयानक असतात त्याचे. पण हे आपल्याला नॉर्मल वाटायचं ना की टीचर मारते किंवा हे नॉर्मल आहे. सो किंवा ते होमवर्क, ट्युशन्स आणि हे सगळं. सो आईने आईचे मित्र आहेत सुभाष अवचट, जे पेंटर आहेत, त्यांनी आईला सांगितलं होतं की तू तिला शहराबाहेर पाठव, एक असं हॉस्टेल आहे. आणि जे कृष्णमूर्ती जे फिलॉसॉफर आहेत भारतीय, त्यांनी सुरू केलेल्या शाळांपैकी ती एक शाळा आहे आणि तिथे पाठव, ऑल्टरनेट एज्युकेशन आहे आणि हे सगळं. सो आम्ही पहिल्यांदा जेव्हा फोन केला तेव्हा आम्ही उशिरा फोन केला. सो माझं लागला नाही नंबर त्या वर्षी, आणि ती काहीतरी 5वीत होते मी, 4थीत 5वीत. आणि मी रडायला लागले कारण मला जायचंच होतं. कारण आईने ऍक्च्युली ही भीती असते ना की बोर्डिंग स्कूलमध्ये टाकीत तुला, पण माझ्यासाठी माझ्या आईने मला ते असं समजावून सांगितलं होतं की
डोंगरावरची शाळा आहे, पक्षी आहेत, अनेक मित्रमैत्रिणी आहेत, खूप खेळ आहेत, युनिफॉर्म नाहीयेत, परीक्षा नाहीये, तुम्हाला ऍक्च्युली एक्सप्लोअर करता येतं, काय आर्ट आहे, व्हॉट एव्हर. सो मला ते इतकं अट्रॅक्टिव्ह वाटत होतं, कारण रोज घराखाली जायचं, त्याच बसमध्ये त्याच सीटवर बसायचं, ट्रॅफिक मधनं शाळेत जायचं, मग तुम्ही ते 4 मजले चढून तुमच्या क्लासरूम मध्ये जाणार, त्या अनेक वह्यांपैकी एक सेम दिसणारी ब्राऊन ह्याची वही काढणार. इट हॅड बिकम, इट वॉज नॉट फन फॉर मी ऍट ऑल. म्हणजे रिसेस हे तुमच्या दिवसातला सगळ्यात एक्साइटिंग भाग असेल तर काहीतरी चुकतंय ना शाळेत. सो आय वॉज जस्ट नॉट एन्जॉईंग इट. सो मी खूप रडले, कारण मला जायचंच होतं डोंगरावरच्या शाळेत, आणि जिकडे पक्षी आणि प्राणी आणि हे सगळं आहे. आणि तिथे खरंच होते, म्हणजे असं नव्हतं की काहीतरी खोटं सांगून म्हणजे आणि तिकडे वेगळंच. मी सह्याद्री सुंदर आहे स्कूल जागा. नावाच्या शाळेत शिकले, आणि जे तिवई हिल्स आहेत ना, म्हणजे आपल्या सह्याद्री रेंज मध्ये तिवई हिल्स नावाचे 3 हिल्स आहेत, त्याच्यावर माझी शाळा आहे, आणि खाली भीमा नदीचे बॅकवॉटर्स आहेत. आणि सो इट्स ऍक्च्युअली लाईक दॅट ओनली. आणि आम्ही मग मला जेव्हा मिळाली ऍडमिशन, तेव्हा आई मला सोडायला आली, आणि मी ऍक्च्युली आई म्हणते की मी काही फार बघितलं सुद्धा नाही तिच्याकडे वळून, म्हणजे मी हा जा प्लीज जा. आणि अँड देन ऑब्व्हियसली मी पहिले 2 महिने खूप रडले की मला परत यायचंय, मला आवडत नाहीये हे ते. आणि मग नंतर ती जेव्हा मला भेटायला आली, ती म्हणाली जायचं का आपण, मी तुला घेऊन जायला तू येऊ शकतेस माझ्यावर. आय सेड मी नाही जाणार आहे कुठेही या डोंगरावरच्या शाळेवरनं. आणि आय हॅड द बेस्ट एज्युकेशन देअर. आणि म्हणजे ऍक्च्युली मी कार्पेंट्री शिकले, मी विविंग शिकले, मी बाटिक शिकले, मी फुटबॉल टीम मध्ये होते, मी बास्केटबॉल शिकले, मी बेसबॉल सुद्धा खेळले. म्हणजे सह्याद्रीच्या डोंगरावर कोणीतरी बेसबॉल खेळतंय. आणि किंवा मला युनिफॉर्म्स नव्हते, आम्ही कॉटनचे कुर्ते घालायचो, आम्हाला एक्झाम्स नव्हते 9वी पर्यंत. आणि 9वीत होते, कारण 10वीची प्रेशर येऊ नये म्हणून अचानक, म्हणून 9वीत आम्हाला मॉक एक्झाम्स होत्या. सो आणि आमचे क्लासेस झाडाखाली व्हायचे, किंवा कुठे आम्हाला जे वाटतंय स्टार गेझिंग व्हायचं. सो इट वॉज अन ऑल्टरनेट एज्युकेशन स्कूल, जिकडे कॉम्पिटिशन आणि यावर आमचा फार विश्वास, म्हणजे त्या फाउंडेशनचा विश्वास नव्हता. आणि इट वॉज ऑल बेस्ड ऑन जे कृष्णमूर्तीज फिलॉसॉफीज. त्यामुळे एकूणच एज्युकेशन कडे बघणं आणि त्याचा अख्खा दृष्टिकोन हा, अँड आय वॉज म्हणजे ब्लोन की हे असंही होऊ शकतं. आणि दॅट्स हाऊ आय ग्रू अप. सो आता मी जेव्हा माझ्या मुंबईच्या शाळेचा विचार करते ना, मला असं होतं की म्हणजे थँक गॉड की आईने मला त्या शाळेत टाकलं, आणि आय टूक दॅट डिसिजन, आणि मी तिथे शिकले आणि तिथे मोठी झाले. आय एम सो हॅपी अबाउट दॅट. एक शेवटचा प्रश्न विचारतो मी, आणि मग स्वातीकडे जातो. तर रंगभूमीवर तुम्ही दोघं परत कधी एकत्र दिसणार? हो, आय विश लवकर. ऍक्च्युली आम्ही अमर फोटो स्टुडिओ करत होतो तेव्हा अर्थात एकत्र होतो, आणि मी मगाशी म्हणाले तशी संस्था आहे, त्यामुळे आमची खूप इच्छा आहे की नाटक करायचं, त्या संस्थेकडनं नाटक करायचं, आणि एकत्र स्वतः त्यात असायची पण इच्छा आहे. सो आय रिअली डोंट नो व्हॉट इज द फ्युचर ऑफ थिएटर. यापासून सुरुवात आहे ना, की व्हॉट इज द फ्युचर ऑफ थिएटर. आर वी गोइंग टू गो बॅक इन टू थिएटर्स, आपण कसं ते सगळं मॅनेज करणार आहोत पासनं, आम्हाला सगळ्यांना वेळ कसा, आम्हाला दोघांना वेळ कसा मिळणार आहे, तेवढा वेळ आहे का. सो आय रिअली होप इट हॅपन्स. नक्कीच तुम्हाला दोघांनाही बघायला एकत्र आवडेलच. ते पुन्हा स्वातीकडे वळतो. स्वाती. थँक्यू जयदीप. येस, धन्यवाद जयदीप. एका प्रेक्षकांची कमेंट आली आहे, संगीता म्हणून त्यांचं नाव आहे, की तुम्ही आता शेअरिंग मध्ये राहताय, तेव्हा तुम्ही आणि तुमच्या बाकीच्या घरातल्या टेनंट्स मध्ये कितपत दिलदोस्ती दुनियादारी आहे, आणि स्पेशली स्वयंपाकघर शेअर करताना? आहे, खूपच आहे, आणि विविध पद्धतीचे पदार्थ इकडे बनत असतात. मी म्हंटल तसं अनेक काय म्हणतात त्याला, देशी विदेशी बॅकग्राऊंडचे लोक इकडे आहेत, त्यामुळे खूप लोक वेगवेगळे पदार्थ तयार करत असतात. एक गोष्ट इकडे आनंदाची अशी असते की इकडे बेकिंग करता येतं, कारण प्रत्येक घरात अवन असतो. आपल्याकडे सहसा ती आपल्या खाद्य संस्कृतीचा तो भाग नाही, म्हणून आपल्याकडे नसतात. आणि ठीकच, बेकिंग शिकलोय. आणि आमच्या खाली ती जी पोलिश आमची मैत्रीण राहते, तिने डोनट विकायचा व्यवसाय सुरू केलाय. तर ते डोनट ती विकायला सुरू करण्याआधी 2 आठवडे ती डोनटची रेसिपी जी आहे ती हे करत होती, काय म्हणतात त्याला, परफेक्ट करत होती. तर तिचे अनेक अर्धे कच्चे, चुकलेले, न चुकलेले, खूप चांगले झालेले, सर्व हे इथे आतमध्ये गेलेत पोटात. आम्ही गिनी पिग आणि मला सगळ्या पद्धतीच्या भाज्या आणि मांस
ट्राय करून बघायला आवडतं. तर त्यामुळे आमच्या घरात अनेक पद्धतीचे विविध प्राणी शिजवले जातात आणि इतर लोकही काय काय शिजवत असतात. तर आम्ही ते काय करतोयस तू, काय करतोयस? सो अनेक रेसिपीज शेअर होतात. मी माझा पहिला ज्वारीचा ब्रेड करणार आहे उद्या. मी नेक्स्ट म्हणजे आम्ही थोडे म्हणजे सुब्रत बऱ्यापैकी एक्सपेरिमेंटल आहे, मी नाहीये. पण खूप दिवस तुम्ही जेव्हा घरापासून दूर असता तेव्हा आई मला नेहमी पार्सल मधनं मसाले पाठव, हे पाठव, आंबोळी पीठ पाठव वगैरे असं सगळं पाठवत होती. पण आता कोविडमुळे ते बंद झालंय. सो इथे ऍक्च्युली काहीतरी भारतीय दिसलं ना दुकानांमध्ये, म्हणजे युजली असतं सेक्शन, पण म्हणजे त्या दिवशी आम्हाला ज्वारी दिसली तर सुब्रतच्या डोळ्यात चक्क पाणी आलं होतं की ज्वारी इथे लंडन मध्ये, असं एक्साइट व्हायला होतं. पण ते लॉकडाऊन होतं म्हणून. आता लॉकडाऊन उघडलंय आणि आमच्या हा. जवळच इथे एक मार्केट आहे जिथे अनेक भारतीय लोकांना, हाफ ऑफ द मार्केट इज प्रॅक्टिकली ओन्ड बाय भारतीय लोक. तुम्हाला ऍक्च्युअली आणि हिंदीत बोलतो आम्ही त्यांच्याशी, हिंदीत संवाद बोलत हिंदीत असतो. आणि तिथे अरे वा. अफगाणी दुकानदार आहेत, काही पाकिस्तानी लोक आहेत, काही नॉर्थ आफ्रिकन दुकानं आहेत. आणि मजा म्हणजे की नॉर्थ आफ्रिकेतल्या काही देशांचे आणि आपली खाद्य संस्कृती खूप जवळजवळची, हे मला माहित नव्हतं. हे मला इथे आल्यानंतर लक्षात आलं. सो आपल्या जेवणातले आणि विशेषतः मराठी जेवणातले म्हणजे चवळी, ज्वारी, हे खूप ते लोक खातात. उत्तर आफ्रिकेतले आणि पूर्व आफ्रिकेतले लोक. तर एक दुकान तिथे लोक चालवतात, तर ते मला वाटलं भारतीयच आहे का. आणि खूप वर्षांनी आपल्याकडे आता किराणा मालाच्या दुकानात असा वास येत नाही, तर जुना गोणीचा आणि धान्याचा वास येतो. आणि तो खूप मला खूप आवडतो. तो मी सुद्धा अनेक वर्ष गेल्या शहरात राहत असल्यामुळे घेतला नव्हता. कारण शहरातले लोकही आता दुकानात गोण्या ठेवत नाहीत. आता सगळ्यांना ते ग्रोसरी स्टोअर सारखं करायचं असतं. सो जो आपल्या जुन्या वाणी काकांच्या दुकानात वास यायचा, तसा त्या अफगाणी काकांच्या दुकानात वास होता. आणि मी सखीला म्हटलं, सखी आणि तिथे आम्हाला रेड लेबलचा चहा आणि गुळ सापडलं होतं. तेव्हा ऑलरेडी आम्ही हे होतो की काय होतंय, त्यात तो वास येत होता. त्यामुळे आम्ही खूप एक्साइट झालो होतो. मला माझ्या कोथरूडच्या जुन्या घरात 90च्या सुरुवातीला रेशनच्या दुकानात, म्हणजे रेशनची दुकानं सुद्धा आता खूप कमी झालेत, ते रेशनिंगच्या दुकानात जसा वास यायचा, तो वास मला खूप दिवसांनी अनुभवायला मिळाला. इफ दॅट आन्सर्स युअर क्वेश्चन संगीता. मी वेगळंच काहीतरी बोललो. पण अशी दिलदोस्ती दुनियादारी चालू असते. म्हणजे दुनियादारी ही झाली आणि दोस्ती तर आहेच आणि दिलही आहे. खूप सारे प्रश्न अजूनही येत आहेत, पण प्रेक्षकांपैकी मी एक प्रश्न घेईन जो परत शुभांगी मॅम यांनीच विचारला आहे की लॉकडाऊन मुळे कुठलं रिअलायझेशन झालंय? हो, बरीच झाली आहेत मला असं वाटतं. खूप खूप झाले. एस्पेशली हे म्हणजे मला असं वाटतं की हे वर्षच सगळ्यांसाठी अवघड होत चाललंय. कारण काय म्हणतो आपण, एक दिवसाआड एक वाईट बातमी येते आपल्यापर्यंत. आणि मला असं वाटतं की आपण ऑलरेडी या सिच्युएशन मध्ये असल्यामुळे, लॉकडाऊन मध्ये, आणि म्हणजे असं थोडंसं इट्स ऑलरेडी ग्लूमी ना की आपण या सगळ्या सिच्युएशन, पॅन्डेमिक सुरू आहे आणि अडचणी सगळ्यांच्याच आयुष्यात वाढत चालल्या आहेत. आणि त्यात तुम्ही दिवसाआड जेव्हा तुम्हाला वाईट बातम्या येत राहतात, तेव्हा आपण, मला असं वाटतं की सेन्सिटिव्ह, बऱ्यापैकी सेन्सिटिव्ह ऑलरेडी असतो आणि वल्नरेबल असतो, आणि ते आपल्याला खूप जास्त हिट करत राहतं. सो म्हणजे आता अर्ध वर्ष गेलं सुद्धा, आणि त्यात मला असं वाटतं की मी काय शिकलीये, तर मला असं वाटतं की हाऊ टू डील विथ ग्रीफ, म्हणजे कसं दुःखाशी किंवा वेदनेशी कसं त्यातून आपण जाऊ शकतो अधिक धीटपणाने, सशक्तपणे. सो म्हणजे सूरज जे म्हणाला ते, आणि मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे की आपण काइंडनेस आणि कंपॅशन हे दोन्ही प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे. की आपल्याला माहित नसतं, म्हणजे आपल्याला माहित नसतं दुसरी व्यक्ती काय त्यांचे अनुभव काय आहेत आणि त्यांच्यावर आलेले संकट आता काय आहेत. मग ते कुठल्याही म्हणजे क्लासचे असू देत, कास्टचे असू देत, इकॉनॉमिक बॅकग्राऊंडचे असू देत, देशातले असू देत, इट डज नॉट मॅटर. आपल्याला वी हॅव टू सी ह्युमन टू ह्युमन, आणि म्हणजे ऍट एनी कॉस्ट प्रॅक्टिस काइंडनेस आणि कंपॅशन. आय डोंट नो, हे काइंडनेस आणि कंपॅशन करुणा आणि त्याला
फार चांगला म्हणजे मराठीत वेगळ्या पद्धतीने आपण म्हणतो. अर्थातच मराठीत त्याला अनेक पर्यायी शब्द आहेत, पण सॉरी, म्हणजे मला ज्याला बोलणी बसते एरवी नाही सह तर प्रेक्षकांकडून की तू मराठीत बोल, तर मला ते शब्द सुचत नसतात त्या क्षणी, त्यामुळे मी इंग्रजीत बोलते. सो हा सॉरी. नाही, बरोबर आहे. कंपॅशन इज करुणा आणि काइंडनेस इज दानशूरपणा अधिक. अनुभूती सहानुभूती. सहानुभूतीपेक्षा थोडंसं वेगळं आहे की एम्पथी आणि सिंपथी मध्ये जो फरक आहे, अर्थात मराठी प्रेक्षक सुजाण येतो. सो हे मला असं वाटतं की माझं सगळ्यात मोठं लर्निंग आहे की यू हॅव, हे तुम्ही प्रॅक्टिस करणं रोज तुमच्या आयुष्यात. म्हणजे तुम्ही काही करणार असाल, काही बोलणार असाल कोणाविषयी किंवा काही परिस्थितीविषयी, काइंडनेसचा एक फिल्टर यू हॅव टू पुट ओव्हर युअर सेल्फ, आणि मग त्यातनं काय पर्कोलेट होऊन पुढे जातंय ते आपोआप होईल. म्हणजे तुम्ही काही कुठल्याही विषयाकडे त्या नजरेने पाहिलं की चहा जसा आपण गाळतो आणि वर चहा उरतो, तसं तुमच्यातलं जे काही जे महत्वाचं नाहीये, गरजेचं नाहीये, हे सगळं राहील त्या गाळणीत आणि बाकी सगळं चांगलं पर्कोलेट होईल. सो हे माझं सगळ्यात मोठं लर्निंग आहे. सखी म्हणाली ते सगळं आहेच, म्हणजे पण एक मला 2 गोष्टी नक्की लक्षात आल्या. त्या मी अनेक दिवस ऐकत होतो आणि त्या माझ्या जगण्यात इम्प्लाय करण्याचा, त्या जगण्यात तसं त्या तत्वांवर जगण्याचा मी प्रयत्न करत होतो, जे मला जमत नव्हतं आणि जे आपल्या 99.99% लोकांना जमत नाही. फार पोचलेल्या लोकांनाच ते जमतं. बुद्धिस्ट लोक जे आहेत, बुद्धाच्या तत्वज्ञानात असं म्हणतात, असं नाही म्हणत, पण त्याचं एक इंग्रजी वाक्य असं आहे की रिलॅक्स, नथिंग इज इन युअर कंट्रोल. आणि किंवा एका अर्थाने इरफान खान गेले आणि त्यांनी जाण्याआधी एक छोटं पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यात एक फार सुंदर वाक्य होतं की देन आय रिअलाइज आय एम लाईक अ कॉर्क ट्राईंग जस्ट फ्लोटिंग इन द ओशन ट्राईंग टू कंट्रोल इट्स वेव्स. सो आपण एका छोट्याशा लाकडी बुचाप्रमाणे आहोत समुद्रात तरंगणाऱ्या, ज्याच्यात एवढ्या मोठ्या लाटा आहेत आणि आपल्याला असं वाटत असतं की आपण त्या लाटांवर आरूढ होऊ, आपण त्या लाटा कंट्रोल करू शकू, पण खरंच तसं नसतं. सो खरोखरच तुमच्या हातात काही नाही. खरोखरच ज्याला आपण इम्परमनन्स म्हणतो, बुद्धिस्ट लोक ज्याला म्हणतात, किंवा अस्थिरता, स्थायीपणा, नश्वरता असं ज्याला आपण संस्कृतमध्ये शब्द म्हणतो, तर ती नश्वरता ही इतकी थेट आता मला बघायला मिळाली. कारण आपण पूर्ण वर्षाचं गणित बांधलं होतं आणि ते तुम्हाला माहित नसलेल्या, तुमच्या दृष्टीलाही न पडणाऱ्या, ज्याचं अस्तित्व आपण सजीव म्हणून, व्हायरसेसचं अस्तित्व आपण त्याला सजीव म्हणायचं का निर्जीव याच्यावरही अजून शास्त्रज्ञ खल करतायत. अशा एका गोष्टीमुळे जगभरातल्या करोडो लोकांचं सगळं कोलमडून पडलं. तर आपण यापुढे कसं जगायला पाहिजे याविषयी आपण पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे. ट्रूली नाटकात आम्ही असं म्हणतो की चांगला अभिनय करण्यासाठी तुम्ही हिअर अँड नाऊ, आत्ता आणि इथे असणं महत्वाचं. तर ते आत्ता आणि इथे जगतानाही असायला पाहिजे. हे फार थेट, म्हणजे तुम्हाला काही पर्यायच नाही आत्ता आणि इथे जगण्याशिवाय. तुम्हाला खरोखरच माहित नाही उद्या काय घडणार. तर ते एक मोठं रिअलायझेशन आहे. आणि दुसरं, आत्ता मला काही दिवस असाही अनुभव आला की आपण एवढं सगळे प्लॅन करतो, आपण हे करू ते करू, तर ते सगळंच तुटून जातं, फुटून जातं. तर कबीराचा एक दोहा आहे की भला हुआ मेरी गगरी फुटी, मैं पनिया भरन से छोटी. मला माहित नाही कबीरांचा आहे का बुल्लेशांचा आहे, मी आता कन्फ्युज होतो म्हणून बोलते की माझं बरंच झालं ती घागर फुटली, मैं पनिया भरन से छोटी रे. चिंता मिटली. हा, किंवा तुकाराम म्हणतात की बरे झाले देवा निघाले दिवाळे. तर तसं येते गेलं तर काय, टूरही कॅन्सल झाली, काहीच होत नाहीये, पैसेही मिळत नाहीयेत, यशही नाहीये, तर चांगलंच आहे असं आपण म्हणूया. आणि दॅट जस्ट पुशेस यू टू थिंक, गिव्ह टाइम टू युअर डीपर कन्सर्न्स, विच आर, जे आध्यात्मिक प्रश्न आहेत तुमच्या जगण्याविषयीचे, जे वैचारिक प्रश्न आहेत. तर ही दुसरं मोठा रिअलायझेशन पेक्षा अनुभव असं मी जो मला आता आलाय. तर एक शेवटचा प्रश्न मी माझा विचारते आणि मग आपण त्यानंतर ही मुलाखत संपवूया. येस. गेल्या रविवारपासनं सोशल मीडियावरती प्रचंड चर्चा आहे आणि या चर्चेला कारणीभूत म्हणजे रविवारी अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने केलेली आत्महत्या. त्यानं अजून कारण अद्याप नेमकं समोर नाही आलंय की नैराश्य होतं का काय होतं, पण त्यानंतर
बरीचशी अशी लाट आली आहे सोशल मीडियावर जी असं म्हणते की बॉलिवूड मधली घराणेशाही कुठेतरी कारणीभूत आहे. बरं, हे झालं बॉलिवूड मधलं. त्यानंतर मग मराठी इंडस्ट्रीच्या जर बोललं गेलं तर दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी नुकतीच एक फेसबुकवरती व्हिडिओ टाकला. त्यांनी सुद्धा असं म्हटलं की मराठीत सुद्धा गटबाजी होते, इथे सुद्धा मक्तेदारी आहे, पण हे सगळे पडद्यामागे ही सूत्र हलवली जातात. तर या एकंदर जे काही सुरू आहे, जे काही वातावरण आहे, नेपोटिझम असो किंवा डिप्रेशन असो, याबद्दल तुमचं काय मत आहे? तू बोल मग मी बोलतो. हो. सो मला असं वाटतं की नेपोटिझम याबद्दल जेव्हा बॉलिवूडमध्ये चर्चा सुरू झाली तेव्हा मराठीतही सुरू झाली आणि हा प्रश्न मला अनेकदा विचारला गेला. मला असं वाटतं की आपल्याला नेपोटिझम या कॉन्सेप्ट ला समजून घेणं महत्वाचं आहे की इट इज ऍक्च्युअली फेवरेटिझम. सो इट इज समबडी हू यू फेवर ओव्हर अन अदर पर्सन. सो मग ते तुमची मैत्री त्या व्यक्तीबरोबर असो किंवा व्हॉट एव्हर एल्स कारण काही असू शकतात. तर मला असं म्हणजे अर्थात सुशांत बरोबर जे झालं ते फारच दुर्दैवी होतं आणि त्याची कारण आपल्याला माहित नाही, त्यामुळे त्यावर एलॅबोरेट करण्यातही काही अर्थ नाहीये. वेगवेगळ्या थिअरीज बाहेर येत आहेत आणि हे बघ आय डोंट नो हाऊ टू पुट दिस पॉलिटिकली करेक्टली, पण माझं असं म्हणणं आहे की अनेक गोष्टी जेव्हा या बोलल्या जातात किंवा केल्या जातात त्यांच्या मागे बऱ्याच गोष्टींमध्ये मला आता अजेंडा दिसतो आणि तो अजेंडा हा पण असू शकतो की विच इज फाईन. माझं म्हणणं आहे की हे बघ, यू हॅव टू लर्न ॲज ऑडियन्सेस, ॲज पीपल हू कन्झ्युम एंटरटेनमेंट, की आपण त्या गोष्टींना सपोर्ट करावा जे आपल्याला खरंच आवडतात. आता हे आहेच की आपल्या बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टारडम ही एक गोष्ट आहे. सुपरस्टार्स हे आहेत आणि मग त्यांनी काहीही केलं तरी त्याला एक काहीतरी हाईप असतो आणि त्याचं काहीतरी खूप मोठं केलं जातं. आणि अनेक ऍक्टर्स असे आहेत जे ऍक्च्युली ऍक्टिंग या क्राफ्टला प्रॅक्टिस करतात, पण त्यांचं सुपरस्टारडम मध्येच कधीच कन्व्हर्जन होत नाही. आणि अनेकांचं सक्सेसला मेजर करणं हेच आहे की तुम्ही सुपरस्टार झालात का, किंवा तुम्ही स्टार तरी झालात का, किंवा पैसे किंवा फेम किंवा फॉलोअर्स. हे जे आपले जे मेजरमेंट्स आहेत ते आपण बदलणं खूप महत्वाचं आहे ऍज पीपल हू प्रॅक्टिस परफॉर्मन्स आणि ऍज पीपल हू कन्झ्युम परफॉर्मन्स, की आपण काय ह्याच्याने लोकांना मेजर करतोय. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की कुठल्याही इंडस्ट्री एक म्हणजे फक्त एंटरटेनमेंट इंडस्ट्री नाही, पण कुठल्याही इंडस्ट्रीत पॉवर पोझिशन या असतात. म्हणजे आता स्वाती, तुझंही कोणीतरी बॉस असेल ज्याला तू रिपोर्ट करतेस, दॅट पर्सन गोज इन टू अ पॉवर पोझिशन. आणि एक पॉवर डायनामिक तयार होतं ज्यात तू रिपोर्ट करतेस आणि ते तुला आर होल्डिंग यू अकाउंटेबल फॉर सर्टन थिंग्स. तसं मला असं वाटतं एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये असं पॉवर स्ट्रक्चर्स एवढे क्लिअरली डिफाईन होऊ शकत नाही, कारण कोणीच बॉस ही पदवी मिळवू शकत नाही अनलेस म्हणजे हायरार्किकली तसं असेल की कोणीतरी म्हणजे फायनान्स इवन देन. मला असं वाटतं की आर्ट्स मध्ये इन जनरल हायरार्कीज या प्रेझेंट नसणं इज द बेस्ट फुट फॉरवर्ड. सो त्या ह्याच्यात अनफॉर्च्युनेटली आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये पण पॉवर स्ट्रक्चर्स आहेत. काही जणांनी जे अनुभवातनं मिळवलेले म्हणजे जास्त अनुभव आहे त्यामुळे एखाद्या पॉवर पोझिशन मध्ये ठेवलं गेलंय, किंवा काही जणांकडे अधिक इकॉनॉमिक काय म्हणतो आपण त्याला बळ असल्यामुळे एखाद्या पॉवर पोझिशन मध्ये ती व्यक्ती आहे, ही व्यक्ती आहे. पण मराठीत आय थिंक पर्सनली ते एवढं नाहीये, कारण मला असं वाटतं की तरी मराठीत जे काम करतात ते विविध मीडियम्स मध्ये काम करणारी लोक आहेत, जे फिल्मही करतात, जे टीव्हीही करतात, जे नाटकही करतात, आणि त्यांचं त्यामुळे काहीच ठरत नाही की हे अच्छा हे सिनेमातले म्हणजे हे थोर आहेत आणि हे नाटकातले म्हणजे नाही, असं नाहीच आहे. जी व्यक्ती सिनेमात काम करते ती व्यक्ती नाटकातही काम करते. आणि म्हणजे आपण अर्थात मराठीतही असे, आता मी आहे की म्हणजे माझे आई वडील दोघेही नट आहेत आणि मीही त्याच क्षेत्रात काहीतरी करू बघतीये. पण मला असं वाटतं की अनेक अशी लोक आहेत जी खरं तर या बॅकग्राऊंड मधनं येतच नाहीत किंवा या सपोर्ट सिस्टम मधनं येत नाहीत, किंवा ऑनेस्टली मला ह्याचा कधीच फायदा झालेला नाहीये की मी म्हणजे ह्याच्यामुळे मी प्रसिद्ध झाले की मी माझ्या आई वडिलांची मुलगी आहे. मला
सो मला असं वाटतं की मराठीत तरी सिच्युएशन बरी आहे, पण पॉवर पोझिशन जे आहेतच आणि त्या हायरार्कीज मोडणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि आपली आपण कलेला अप्रिशिएट करणं महत्वाचं आहे. त्या कलाकार म्हणजे म्हणजे आपण एखादा सिनेमा सुवरत काम करतोय म्हणून सुवरत साठी बघायला जाण्यापेक्षा त्या सिनेमाचं कंटेंट आणि नट म्हणजे कॅरेक्टर म्हणून तुम्हाला काय अप्रिशिएट, आय डोंट नो इफ आय एम फ्रेमिंग दिस राईट, बट दॅट्स व्हॉट आय मीन, की तुम्ही एखादा सुपरस्टार फिल्म मध्ये आहे म्हणून फिल्म चालते, हा दिस इज रॉंग. ती फिल्म चांगली आहे म्हणून ती फिल्म चालते आणि त्या फिल्म मध्ये त्या ऍक्टरने असं काम केलंय म्हणून ती फिल्म चालते, व्हॉट एव्हर. पण माय पॉइंट इज की तुम्ही स्टारडम आणि सुपरस्टारडम या गोष्टींना आता जरा मग त्या हॉलो आहेत गोष्टी, त्यांना बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलला पाहिजे. सॉरी, मी खूप स्कॅटर्ड उत्तर दिलं कारण आय हॅडंट थॉट अबाउट दिस. सखी म्हटली त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींशी मी सहमत आहे. नेपोटिझम आहे का नाही तर आहे, हो अर्थातच आहे, पण तो फक्त कलाक्षेत्रातच नाही. आपण मला असं वाटतं की ज्या फेवरेटिसिझम विषयी सखी बोलली ते जास्त योग्य शब्द आहे आणि तो समाजातल्या सर्व ठिकाणी आहे. म्हणजे इतकं साधं आहे की तो राजकारणात सुद्धा आहे. इतकंच नाही तर ज्या पक्षाचं सरकार असतं त्या पक्षाशी अनुभूती असणारे, सहविचार असणाऱ्या लोकांना सरळ सरळ सर्व पद्धतीने एका पद्धतीचं म्हणजे फेवरेटिसिझम केलं जातं. त्यामुळे हा प्रश्न जो आहे की एकाला देवत्व देणं आणि एखाद्या गोष्टीला देवत्व दिल्यानंतर त्याला पूजत राहणं हा भारतीय समाज किंवा जगाच्याच समाज मानसिकतेचा मोठा प्रश्न आहे. त्यात मी जात नाही, त्यात खूप विस्ताराने बोलायला लागेल. दुसरा तू जो महत्वाचा भाग बोललीस, मेंटल हेल्थ, हा मात्र अत्यंत महत्वाचा विषय आहे असं मला वाटतं आणि तो फक्त कलाकारांसाठीच नाही तर पूर्ण तरुण वर्गासाठी आहे. त्या 2-3 गोष्टी मात्र मला नक्की सांगाव्याशा वाटतात की काही गैरसमज मोठे आता इथे पसरवले जात आहेत. मी फक्त सुशांत सिंग राजपूतच्या संदर्भात बोलत नाहीये, तर वेब मेंटल हेल्थ या अर्थाने मी बोलतोय. सो अतिशय महत्वाचं आहे हे लक्षात घेणं की अनेक लोक, म्हणजे परवा मी एक पोस्ट पाहिली जी मला अत्यंत डिस्टर्ब केलं त्या पोस्टनी. त्या पोस्टमध्ये त्या माणसाने स्वतःच एका ऐतिहासिक कॅरेक्टर मध्ये तो एका राजाचा त्याने गेटअप केला होता आणि त्या गेटअप मध्ये त्याने स्वतःचा फोटो टाकला होता. हा नट होता आणि त्याने मोठी पोस्ट लिहिली होती की या राजाला एका विशिष्ट वयात काय पद्धतीचे काय म्हणतात त्याला अवघड खडतर त्याचं याच्यातून जायला लागलं आणि त्याने आत्महत्या नाही केली, तर तुम्ही कशी करता? तर मला असं वाटलं ह्यापेक्षा इमॅच्युअर पोस्ट मी माझ्या आयुष्यात पाहिली नाहीये. कारण आपल्याला मुळात मेंटल हेल्थ म्हणजे तुम्ही ताप आलेल्या माणसाला असं म्हणाल का, किंवा टायफॉइड झालेल्या माणसाला तुम्ही काय सांगाल की तू जा डॉक्टरांकडे आणि तू औषध घे? आपण टायफॉइडवाल्याला असं सांगू का की अरे असं काहीच नसतं, अरे तो बघ, अरे तू काय सांगतोस, स्वातंत्र्य सैनिकांनी असं लढा दिला होता, तू कसलं तुझ्या टायफॉइडचं घेऊन बसतोस? तर नाही, या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मानसिक आजार हा उपचारानेच बरा होऊ शकतो आणि तो तुम्ही कुठल्या सामाजिक स्तरात आहात, तुम्ही आता आयुष्यात किती यश प्राप्त केलंय, तुम्ही किती अपयश प्राप्त केलंय, इररिस्पेक्टिव्ह टू दॅट आहे. ही गोष्ट समजणं अत्यंत महत्वाचं आहे. हे मी इतक्या ऑथॉरिटीने अशासाठी सांगू शकतो, मी आता त्या परत डिटेलमध्ये जात नाही, पण माझे अत्यंत जवळचे 3 नातेवाईक म्हणजे माझे दोन्ही आजोबा आणि माझे वडील हे मोठ्या मानसिक आजारातून गेलेल्या व्यक्ती आहेत. ती माझ्या फॅमिलीत पाहिल्या आहेत. सो तुमच्या आसपासची परिस्थिती, भौतिक परिस्थिती काय आहे, हे जसं तुमच्या शारीरिक आजाराशी काहीही घेणं देणं नसतं. मग तुम्हाला कावीळ झाली तर तुम्हाला कावीळ झालेली असते. मग तुम्ही किती BHKच्या फ्लॅटमध्ये राहता, तुमच्याकडे किती गाड्या आहेत, तुमच्या आसपास किती मित्र आहेत, तुम्हाला किती आई बाबा आहेत, याचा त्याच्याशी काहीही संबंध नसतो. तसंच मानसिक आजाराच्या बाबतीत आहे. आता यावर संशोधन चालू आहे, मी त्यातला एक्सपर्ट नाहीये, पण हे मात्र मी खात्रीने सांगू शकतो, काही गोष्टी नक्की आहेत की ज्याच्यामुळे त्या मानसिक आजारातून बरं व्हायला तुम्हाला मदत मिळू शकते. उदाहरणार्थ फॅमिली सपोर्ट, संवाद, बोलणं, जे काय असेल ते. पण अशा पद्धतीचे मानसिक आजाराविषयीचे गैरसमज पसरवणं आपण बंद केलं पाहिजे. क्रमांक 2, आपण नैराश्याकडे काय पद्धतीने बघतो हे पुन्हा एकदा बघायला पाहिजे. म्हणजे नटाचं यश आणि अपयश. परवा एक अशी बातमी होती
की एका वृत्तवाहिनीने केली होती, एका नटावर विकण्याची वेळ आली, काय कांदे आणि बटाटे विकण्याची वेळ आली किंवा काहीतरी असं. तर मला असं वाटलं की हे एखाद्याला भाजी विकायला लागणं हे आपण कमीपणाचं का मानतो? भाजी विकणं हे महत्वाचं नाहीये का? मला असं वाटतं नटगिरीचा व्यवसाय हा भाजी विकण्या इतकाच चांगला किंवा वाईट आहे. त्याचे त्याचे दोष आणि त्याचे हे आहे. मला भाजी विकणं हे कमीपणाचं वाटत नाही. माझे इथले अनेक नट मित्र लंडन मधले हे ट्रान्सलेटर म्हणून काम करतात, कॅफेमध्ये काम करतात. मला स्वतःला कॅफेत आत्ता जाऊन काम करायची इच्छा आहे. मला तो अनुभव घ्यायची इच्छा. मला ते कमीपणाचं वाटत नाही. पण उद्या समजा मी भारतात एका कॅफेत काम करायला गेलो तर लोक असं विचारायला लागतील, अरे याला काम मिळत नाही का, हा का कॅफेत गेलो का? कॅफेत काम करणं हे का कमीपणाचं आहे? हा, त्यात कमी पैसे मिळतात, पण म्हणून काय झालं? अनेक लोक आहेत जे खूप पैसे कमवतात, पण म्हणजे त्याला काही अर्थच नाही. तो एक पूर्ण वेगळा स्वतंत्र मुद्दा आहे. तर या दोन गोष्टी मात्र मला नक्की वाटतं की आपण यश अपयशाच्या कल्पना या बदलल्या पाहिजेत. विशेषतः कला क्षेत्रातल्या त्या नंबर्सपासून वेगळं केलं पाहिजे. कोणाचा सिनेमा किती चालतो यापेक्षा तो सिनेमा किती चांगला आहे किंवा वाईट आहे याची वेगळी पूर्ण काय म्हणतात त्याला मीमांसा आणि ती मासेसमध्ये गेली पाहिजे. आणि दुसरं, नैराश्याविषयीचे, मानसिक आजाराविषयीचे तुम्ही एक्सपर्ट होऊ नका. असाल तर मग त्याबद्दल त्याबद्दल पण बोला. नसाल तर नक्की. इतिहासातल्या वीर शूर पराक्रमी राजांची उदाहरणं देऊन आत्ताच्या तरुणाला तुम्हाला मानसिक आजारातून बाहेर काढता येणार नाही. तो पूर्ण स्वतंत्र वेगळा मुद्दा आहे. हा पूर्ण स्वतंत्र मुद्दा आहे. आणि मला एक असं वाटतं की कलाकारांच्या बाबतीत तुम्ही त्यांना काय प्रश्न विचारता हेही महत्वाचं आहे. कुठले प्रश्न त्यांच्या समोर तुम्हाला त्यांना विचारावसे वाटतात हेही वेगळा हा मुद्दा आहे. की म्हणजे तुम्ही मला काही मला किंवा कोणालाही, मी अशा माझ्या मैत्रिणींच्या ज्या म्हणजे अभिनेत्री आहेत त्यांच्या ह्याच्यावर पाहिलंय की इतके दिवस कुठेच दिसली, काहीच काम सुरू नाहीये का, किंवा अरे तुम्ही जाड झालायत, किंवा अरे तुम्ही असं, या ज्या कॉमेंट्स आहेत किंवा हे जे प्रश्न आहेत हे म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही एखादी बँकेत काम करणारी व्यक्ती असेल जी अर्थातच तेवढेच कष्ट घेते जेवढी वेगळी कुठलीही व्यक्ती काम करते तेवढी घेते, त्यांना तुम्ही विचारता का अरे बरेच दिवस झाले तुम्ही नोटा मोजल्याने? पॉइंट इज की इट इज ऍज रिडिक्युलस एज दॅट ना. म्हणजे मला असं वाटतं की नाही, एक कलाकार तुमच्या समोर काहीतरी सादर करतो म्हणजे तो तुमच्या समोर रोज तेवढाच ह्याच्याने किंवा तुमच्या आपल्या ज्या अपेक्षा असतात इंस्टाग्राम किंवा फेसबुक या मीडियम्स मधनं की रोज तुम्ही त्यावर दिसला पाहिजे, रोज तुमचे फोटोज त्यावर आले पाहिजेत, रोज तुमचं काहीतरी म्हणणं असलं पाहिजे, किंवा प्रत्येक गोष्टीवर तुम्ही कोणाकडून तरी अपेक्षा ठेवता की त्यांनी त्यावर बोललं पाहिजे. हे परत तेच आहे, मेजरमेंट्स काय आहेत की का वाय आर यू एक्सपेक्टिंग दीज थिंग्स आउट ऑफ दीज पीपल, किंवा वाय एम आय और एनीबडी एल्स आन्सरेबल टू दीज थिंग. हे का महत्वाचं आहे? मी एखादं काम केलं आणि त्या कामाविषयी मला अनेक इंटरव्ह्यूज मध्ये पण असं होतं की मुलींना विचारलेले गेलेले प्रश्नच वेगळे असतात की मग तुम्ही वजन कसं कमी केलं, तुमचं डायट काय आहे, तुमचं स्किन केअर रुटीन काय आहे, तुम्ही हेअरसाठी काय करता, आणि मुलांना प्रश्न विचारले जातात की तुम्ही अभिनयाच्या वर्कशॉप काय केलं, किंवा तुम्हाला हे कॅरेक्टर करायला केवढं कष्ट. अगं आजकाल तेही विचारत नाही, मुलांना विचारतात तू 6 पॅक ऍप्स कसे कमवलेस तू. म्हणजे माझं म्हणणं आहे की एव्हरीथिंग बट ऍक्टिंग. तेही महत्वाचं आहे ना. मला असं वाटतं की प्रत्येक जणांचं त्या कॉन्ट्रीब्युशन असतं, जे पडद्यासमोर असतात आणि पडद्या मागे असतात ते सगळे, आणि जे प्रेक्षक असतात. सो आपल्या सगळ्यांना सरात इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं आहे. या सॉरी. नक्कीच झालं उत्तर ना. हो नाही पण व्यवस्थित समजलं अशी मी अपेक्षा करते प्रेक्षकांना सुद्धा. तर तुमचा वेळ दिलात यासाठी खूप खूप धन्यवाद. सॉरी, परत एकदा कारण माझे काही मित्र आहेत, तर परत एकदा मानसिक कोणी रुग्ण तुमच्या आसपास दिसलं तर एकतर त्याला योग्य डॉक्टर, समुपदेशक याची मदत तुम्हाला कशी देता येईल. तुम्ही स्वतः डॉक्टर न बनणं त्या परिस्थितीत, आणि कुठलाही त्याला प्रेप टॉक देणं की अरे तुला हे न करणं, आणि त्याला योग्य मदत मिळवून देणं, आणि तीही मेडिकल मदत मिळवून देणं, हे तुमचं काम आहे. हे आजपासून प्लीज सगळेजण ध्यानात ठेवा.
आणि पुन्हा एकदा मानसिक आजार हा तुमच्या कुठल्याही भौतिक आणि ऐहिक सुखाशी निगडीत नाहीये, तो पूर्ण स्वतंत्र मुद्दा आहे. सॉरी. नाही हे आता सध्याच्या घडीला किंवा खूप आधीपासूनच लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचणं गरजेच्या होत्या, पण ज्या काही घटना घडतायत गेल्या काही दिवसांपासून त्याच्यामुळे हे पुन्हा एकदा लोकांना ते सांगणं गरजेचं आहे. आणि ते तुम्ही दोघांनी सुद्धा सांगितलंय, त्यासाठी खूप खूप आभार. लोकसत्ता ऑनलाईनच्या संपूर्ण टीम कडून तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि लवकरात लवकर तुमची जोडी किंवा तुम्ही दोघं वेगवेगळे जसे तुमचे प्रोजेक्ट्स असतील त्या माध्यमातून आमच्या भेटीला या अशी अपेक्षा करते. आणि एक माध्यमातून आम्ही भेटीला येतच आहोत. सोमवार ते गुरुवार रात्री 10 वाजता सोनी मराठीवर 800 खिडक्या 900 दारं मी आणि सखी थेट लंडनवरनं शूट करतो आणि तुमच्या भारतातल्या घरांमध्ये पोहोचतो. तर ते बघायला विसरू नका आणि आम्हाला कळवा तुम्हाला काय वाटतं. नक्कीच. आणि सगळ्या लोकसत्ता टीमचे पुन्हा एकदा आभार. थँक्यू बोलवल्याबद्दल. प्रेक्षकांचे सुद्धा मी आभार मानते. आणि तर हा व्हिडिओ तुम्हाला लोकसत्ता लाईव्हच्या युट्यूब पेजवरती सुद्धा पाहता येणार आहे. लोकसत्ता लाईव्ह या युट्यूब चॅनलला त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. येस, बाय. थँक्यू. येस.